या विषयाची काही व्याख्यानं नक्की द्यावी. राहुल पुगलिया सर पण या उपक्रमात सहभागी होऊन व्याख्यान देण्याचं आम्हाला खरं तर कबूल केलेलं आहे. मी चव्हाण सरांना 14 लोक झालेले आहेत. मी चव्हाण सरांना खरं तर विनंती करतो की प्लेटो आणि अरिस्टॉटल भूमिका आणि अन्वयार्थ या अंगानं आपल्या विषयाची मांडणी करावी. चव्हाण सर. मला अतिशय आनंद आहे की अशा गंभीर विषयाला सुद्धा आजच्या काळात 14 लोक आहेत ऐकायला. आणि खरं म्हणजे फ्रेडरिक जेम्सनने आपल्या काळाची जी काही व्यवच्छेदक लक्षणं सांगितली आहेत त्याच्यामध्ये डेप्थलेसनेस हे एक लक्षण सांगितलेलं आहे. म्हणजे एकूण सखोलतेचा अभाव म्हणू, गांभीर्याचा अभाव म्हणू किंवा कशाच्याही मुळाशी न जाण्याचं एक स्वभाव म्हणू आपल्या काळाचा. प्रत्येक गोष्ट वरवर आणि कामचलाऊ पद्धतीनं समजून घेणं आणि पुढे जाणं असा हा आपल्या काळाचा साधारण स्वभाव आहे. अशा प्रकारची त्याने एक खूप अभ्यासपूर्ण अशी मांडणी त्याच्या लेट कॅपिटलिझममध्ये केलेली आहे. आपल्याला कल्पना असेल. मला अतिशय आनंद आहे की नांदेडहून दिलीप चव्हाण जॉईन झालेले आहेत आणि बरेच जण आहेत म्हणजे संदीप बोयकर सर आणि बरेच मित्रमंडळी दिसते आहे. तर हा जो समीक्षेच्या संदर्भात आपण जेव्हा विचार करतो तर मला असं वाटतं की हे सगळं समजून घेण्यासाठी की आधुनिक जे समीक्षा सिद्धांत आहेत ते समजून घेण्यासाठी विशेषतः पाश्चात्य जगतातले तर आपल्याला त्याच्या मुळाशी काय आहे आणि कुठून याची सुरुवात झालेली आहे, नेमके वाद संवादाचे मुद्दे काय होते, चर्चेचे मुद्दे काय होते आणि कुठून हे सगळं विकसित होत आलेलं आहे आणि आपल्यापर्यंत येत येत किती घडामोडी मधल्या काळामध्ये झालेल्या आहेत ते समजून घेण्याच्या दृष्टीनं हे आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा पाश्चात्य समीक्षा सिद्धांत म्हणजे आधुनिक तुम्हाला काही समजून घ्यायचं असेल म्हणजे ज्ञानक्षेत्रामध्ये तर आपण सगळे असं मानतो की जितकं आपण मागे जाऊ तितकं आपण पुढे जातो. जितकं आपण मागे बघू जितकं आपण मागे मागे जात सगळं नीट समजून घेऊ तेवढं आपल्याला आपला काळही समजतो, भूतकाळ समजतो तसा आपला काळ समजतो आणि कदाचित त्यातनं भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी सुद्धा आपल्याला येऊ शकते. इतकं त्याचं ते महत्व असतं आणि म्हणून ज्ञानक्षेत्रातली माणसं साधारणपणे खूप मागे जाऊन त्याचं धांडोळ घेत असतात आणि अनेक लोक आपले आयुष्य या विषयांना समर्पित करत असतात. मला खूप आनंद आहे की मराठीच्या बऱ्याचशा प्राध्यापक मित्रांना हा विषय समजून घ्यायचा आहे. आता हे सगळं टिपण जे आहे मला जे काही बोलायचं आहे ते परिचयात्मक स्वरूपाचं आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना हे माहिती आहे ज्यांचं नेहमीच हे शिकवण्याचा विषय आहे त्यांच्यासाठी कदाचित त्याच्यात फार नवीन नसावं पण ज्यांनी इंग्रजी समीक्षेशी ज्यांचा फारसा परिचय नाही त्यांना त्याचा काही उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. आता आपण जेव्हा ग्रीक समीक्षेचा विचार करतो तर आपल्याला गंमत वाटेल की समीक्षा ही जी संकल्पना आहे ती मुळात क्रिएटिव्ह याच्यातनं आलेली आहे. म्हणजे पहिलं जे क्रिटिसिझम म्हणजे क्रिटिस याचा अर्थ जज करणे म्हणजे न्याय निवाडा करणे किंवा मूल्यमापन करणे अशा अर्थाने आपण म्हणू. तर हे असं कोणीतरी नाटक सादर करतंय, कोणीतरी कविता सादर करतंय आणि कोणीतरी मूल्यमापन करतंय, दुसराच कोणीतरी त्याचा. अशा प्रक्रियेनं आज ज्या प्रकारे आपण समीक्षा समजून घेतो किंवा समीक्षेची जी काही संकल्पना आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहे, तर तशी याची मुळात सुरुवात झालेली नाही. सुरुवात ही सृजनाच्या प्रक्रियेतनंच झालेली आहे. म्हणजे निर्मितीच्या प्रक्रियेतनंच याची सुरुवात झालेली आहे. आपण जितके मागे जाऊ तसं आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे 3 टप्पे आपल्याला दिसतात याच्यामध्ये. की पहिलं जे आहे ते जी प्रोसेस आहे क्रिएटिव्ह जी प्रोसेस आहे त्याच्यातनंच हे निर्माण झालेलं आहे. म्हणजे त्यांनी जे कवी आहे त्या काळात जे कोणी रचना करत होते कवितेची त्यांनी सुरुवातच म्हणजे आपण जे काही विषय हाताळतोय कवितेमध्ये आपल्या काव्यामध्ये किंवा ज्या प्रकारची तंत्र आपण वापरतो आपल्या मांडणीमध्ये त्या संबंधीचं त्यांचं जे काही आत्मचिंतन आहे त्यांनी जो काही विचार केलेला आहे तो तिथून खरं या समीक्षेची सुरुवात झालेली आहे. म्हणजे हे समीक्षक आता जसं आपण कवी वेगळा समीक्षक वेगळं, कादंबरी वेगळा समीक्षक वेगळा तर तसं न होता सुरुवातच क्रिएटिव्ह रायटर्सनी म्हणजे सृजनात्मक लेखन करणाऱ्या लेखकांनी आपल्या एकूण निर्मिती प्रक्रियेसंदर्भात नीट विचार करण्यातनं याची सुरुवात झालेली आहे. की माझ्या कवितेसाठी जे विषय मी निवडतोय ते बरोबर आहेत का? ते चांगले आहेत का? ते योग्य आहेत का?
समाजाला खरोखर उपयुक्त आहेत का? आणि जी तंत्र मी वापरतोय ती माझ्या आशयाला कितपत संयुक्तिक आहेत, उपयुक्त आहेत, अशा विचारातनं याची खरं म्हणजे सुरुवात झालेली आहे. तर पुढचा विचार त्यांनी असा केला, की आपला जो प्रेक्षक आहे, जो कोणी ऐकणार आहे, आपली गाणी, आपली कविता, त्यांची मान्यता कशाला असेल? म्हणजे त्यांना काय आवडेल, काय आवडणार नाही, याचा एक विचार त्यांनी केलेला दिसतो. म्हणजे समीक्षेच्या अगदी प्राथमिक टप्प्यामध्ये आपल्याला असं दिसेल, की पहिलं म्हणजे आपल्या आशय विषयाच्या अनुषंगाने कवींना पडणारे प्रश्न. दुसरं म्हणजे त्यांनी ज्याला आपण म्हणू, की तंत्राच्या अंगाने पडणारे प्रश्न आहेत त्यांना आणि अ, जो प्रेक्षक आहे, जो ऐकणारा माणूस आहे, कारण प्रामुख्याने मौखिक परंपरा असल्यामुळे जो प्रेक्षक आहे, त्याला आपण जे काही करतोय ते कितपत मानवेल, पटेल याचा विचार करणं क्रिटिकली थोडासा त्यातनं ती सुरुवात झालेली दिसते. आणि त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने पुन्हा आपण जे काही करतोय ते आणि आपल्या आधीच्या लोकांनी जे काही करून ठेवलंय ते. मग आता आपण समजा नाटक करत असू, तर आज आपण जे काही नाटक करतोय ते, नाटक सादर करतोय ते आणि आपल्या आधी ज्याने कोणी नाटक सादर केलंय ते ह्याच्यामध्ये काय फरक आहे, काय साम्य आहे, याचा विचार करण्यातनं त्याची सुरुवात झालेली आहे. आणि आपण त्या सगळ्यांच्या तुलनेत आज आपण कुठे आहोत, ह्या विचारातनं हे नातं काय आहे नेमकं, हा संबंध काय आहे, या विचारातनं याची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसतं. पहिला टप्पा हा दिसतो. म्हणजे आपल्या स्वतःच्या निर्मिती प्रक्रियेसंदर्भातच अ, अ, लेखक कवींनी त्या काळातल्या म्हणजे कवी आणि नाटककारच प्रामुख्याने दुसरे कुठले वाङ्मय प्रकार अ, तेव्हा काही अस्तित्वात असण्याचं कारण नव्हतं, गद्य वगैरे. तर प्रामुख्याने नाटक आणि कविता किंवा गाणी वगैरे असं. तर त्याचे जे निर्माते आहेत, त्यांना जे या संदर्भाने निर्मितीच्या अंगाने पडणारे प्रश्न आणि प्रेक्षकांच्या अभिरुचीच्या संदर्भात पडणारे प्रश्न, यातून याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल, की जे सृजनात्मक कृती आहे, तीच समीक्षात्मक कृती आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला म्हणजे सृजन करता-करताच तो क्रिटिकली विचार करतोय, थोडासा चिकित्सक विचार करतोय. त्यामुळे एका बाजूला त्याची निर्मिती आणि दुसऱ्या बाजूला त्याचं एक चिकित्सा सुद्धा स्वतःच्याच पातळीवरती करत जाणं, ते त्याचं विश्लेषण करत जाणं, याने ही सुरुवात झाली. हा त्याचा पहिला टप्पा आहे, म्हणजे जी प्राचीन समीक्षा निर्माण झाली. दुसरा जो टप्पा आहे त्याचा, की तो जे त्या काळातले जे काही व्यावसायिक गायक होते, अ, जे दुसऱ्या कोणीतरी रचलेली गाणी गायचे, सादर करायचे लोकांसमोर. ते ती गाणी सादर करत असताना त्या गाण्यांवर भाष्य करायचे. त्याचं इंटरप्रिटेशन करायचे. ते उलगडून दाखवायचे. त्याचा आशय काय आहे? त्याचं बरं-वाईट काय आहे? ते सगळं सांगायचे लोकांना. ती जी विश्लेषणाची जी प्रक्रिया आहे सादरीकरणाच्या सोबत जाणारी, तो त्याचा एक तोही एक भाग आहे. त्यातूनही आपली समीक्षा ही विकसित होत गेलेली आपल्याला दिसते. तिसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये तो नाटक आणि नाटकाचं जे सादरीकरण, ज्या नाट्यसंहिता आहेत, त्याचं जे सादरीकरण आहे, म्हणजे टेक्स्ट आणि त्याचं परफॉर्मन्स सादरीकरण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कारण कोणतेही सादरीकरण हे एका अर्थाने इंटरप्रिटेशन असतं. त्याचा तो अन्वयार्थ जो आहे दिग्दर्शकाने काढलेला, त्याला तो ज्या पद्धतीने सादर करतोय, ते त्याचं एक आकलन असतं, त्याचं एक इंटरप्रिटेशन असतं. आणि त्यामुळे लिखित संहितेपासून त्याला सादरीकरणाच्या टप्प्यावर नेईपर्यंत मधल्या काळात तो दिग्दर्शक म्हणा, जो कलावंत त्याचं जे काही विश्लेषण करत होता, जो काही अन्वयार्थ लावत होता त्या सगळ्याचा, तिथे सुद्धा आपल्याला या समीक्षेची बीजं दिसतात. म्हणजे प्राचीन काळामध्ये ही जी समीक्षेची सुरुवात झालेली आहे, ती अशा टप्प्यांवर झालेली, की नाटकांच्या संदर्भात म्हणजे सादरीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जो काही चिकित्सक विचार लेखक त्या काळातल्या दिग्दर्शकांनी केलेला आहे, तिथं सुद्धा आपल्याला या समीक्षेची बीजं दिसतात. आता इतक्या व्यापक पद्धतीने जेव्हा आपण समीक्षेचा असा विचार करतो, तेव्हा आपल्याला एक असं लक्षात येतं, की एक साधारण एक 800 वर्षापूर्वी म्हणजे ख्रिस्त जन्माच्या 800 वर्षापूर्वी ह्या सगळ्या याला सुरुवात झालेली दिसते आपल्याला. आणि हा जो काळ आहे सगळा, हा साधारण महाकाव्यांचा काळ मानला जातो. म्हणजे या काळात हा सगळा काळ जो आहे, हा महाकाव्याच्या कवींनी व्यापलेला काळ आहे. म्हणजे महाकाव्याचे निर्माते, त्यांचं एक मोठं एक प्रभाव या संबंध काळावरती आपल्याला दिसतो. म्हणजे जसं होमर आहे, हेसियड आहे वगैरे, वगैरे. आणि त्याचबरोबर काही
गीतलेखन करणारे कवी आहेत. म्हणजे ॲक्युलकस आहे, एबिकस आहे, ॲलकस आहे, सॅपो सारखे लोक आहेत. हे अ, गीत रचणारे महत्त्वाचे असे आणि त्या काळावर खूप मोठा प्रभाव असलेले असे लोक आहेत. तर तो आपल्याला दिसतो आणि हा जो संबंध अभिजात ज्याला आपण म्हणू ग्रीक याचा जो कालावधी आहे तो साधारण एक 500 वर्ष बिफोर ख्राइस्ट ज्याला आपण म्हणतो 500 बिफोर ख्राइस्ट म्हणजे तो आहे. आणि हा काळ जो आहे तो नाटककारांचा काळ आहे. म्हणजे पहिला टप्पा हा महाकाव्याच्या लेखकांचा आणि दुसरा टप्पा जो आहे तो नाटककारांनी एक गाजवलेला असा हा काळ आहे. त्यामुळे आपण थेट प्लेटो आणि अरिस्टॉटल पर्यंत जेव्हा येतो, तर प्लेटो आणि अरिस्टॉटल पर्यंत येईपर्यंत ज्या घटना, घडामोडी घडलेल्या आहेत, जे सामाजिक, राजकीय संघर्ष घडलेले आहेत किंवा समीक्षेची बीज ज्या पद्धतीनं त्या भूमीवर पडत गेलेली आहेत, ती विकसित होत गेलेली आहेत, ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण प्लेटो आणि अरिस्टॉटल हे दोन्ही तत्वज्ञ, विचारवंत थेट आपण ते काय म्हणतात त्या पद्धतीनं समजून घेतली, तर त्यांची पार्श्वभूमी जर समजून घेतलं नाही, तर ते समजणं थोडंसं अवघड होईल. आणि त्याच्यामुळे हा जो काळ आहे म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीचा 500 वर्षाचा तो आपल्याला नाटककारांचा काळ दिसतो म्हणजे युरिपाइड्स, एस्किलस, सोफोक्लिस वगैरे. आणि हा तत्वज्ञांचा सुद्धा काळ आहे. म्हणजे ह्या काळातल्या सगळ्यात लोकप्रिय ज्ञानशाखा ज्या आहेत म्हणजे ते आपल्याला एक तत्वज्ञान दिसतं त्याच्यामध्ये. तत्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव, तत्वज्ञानाच्या अभ्यासाला खूप मोठं महत्त्व या सगळ्यामध्ये आहे. त्यामुळे तिथपासून तर आत्ताच्या आधुनिक समीक्षेपर्यंत आपल्याला असं दिसेल, की तत्वज्ञानाची परिभाषा जी आहे, ती मोठ्या प्रमाणावर समीक्षेमध्ये वापरली जाते. अगदी म्हणजे प्लेटो, अरिस्टॉटल पासून तर अगदी आत्तापर्यंतचे समीक्षक दिसले बघितले आपण तर त्याच्यामध्ये तत्वज्ञान हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यातलं जे जार्गन आहे, त्याची जी परिभाषा आहे त्याने ते व्यापलेलं आहे बऱ्यापैकी. नंतर आता आधुनिक काळामध्ये तर इतर अनेक ज्ञानशाखा त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. आता ज्ञानशाखांच्या अशा काही मर्यादा राहिलेल्या नाहीत. म्हणजे अँथ्रोपॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स पासून अनेक विषयातली एक देवाण-घेवाण आपल्याला याच्यामध्ये दिसेल. आणि हा जो नाटककारांचा आणि फिलॉसॉफर्सचा, तत्वज्ञांचा जो काही काळ आहे, त्याच्यानंतरचा जो काळ आहे त्याला एक हेलेनिस्टिक पिरियड असं एक मानलं जातं. आणि मग पुढे या ग्रीक संस्कृतीचा मेडिटेरियन आणि मिडल ईस्ट यांच्याशी एक संयोग होऊन बरचसं सांस्कृतिक देवाण-घेवाण मधल्या काळामध्ये संघर्षही झालेले आहेत, देवाण-घेवाण झालेली आहे. आणि एक अलेक्झांडरचा एक काळ दिसतो आपल्याला आणि हा काळ फार महत्त्वाचा काळ आहे. म्हणजे ज्या टप्प्यावर आपण येतो पुढे ग्रीक संस्कृतीमध्ये, ह्या काळाने काय दिलेलं आहे अलेक्झांडरच्या काळाने, तर ह्यांनी एक सिटी ऑफ अलेक्झांड्रिया जी आहे इजिप्तमध्ये जे सेंटर ऑफ स्कॉलरशिप मानलं गेलं त्या काळामध्ये म्हणजे 331 बिफोर ख्राइस्ट तर ते त्या शहराची जी स्थापना आहे ती अलेक्झांडरच्या काळातली आणि त्यांनी लायब्ररी आणि म्युझियम जे तिथं तयार केलं त्यामुळे अनेक विद्वान त्या शहराकडे आकर्षित झाले. तिथं जे पहिलं ज्याला आपण म्हणू साहित्यावरचं आणि समीक्षेवरचं भाष्य लिहिलं गेलं आणि तो लिहिणारा होता सुटोनियस नावाचा एक विद्वान. आणि ही स्पेस तयार करणं म्हणजे अलेक्झांडरनी ही स्पेस त्या शहरामध्ये त्या सिटी स्टेट म्हणू आपण त्याला त्याच्यामध्ये तयार करून दिली. आणि त्यानंतरचं एक निर्णायक युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळं ते म्हणजे बॅटल ऑफ ॲक्टियम म्हणून जे ओळखलं जातं. ते युद्ध त्याच्यानंतर हा हेलेनिस्टिक पिरियड जो आहे तो संपला त्यातला आणि एक रोमन रिपब्लिक उदयाला आलं आणि ते अतिशय पॉवरफुल आणि सतत विस्तारत जाणारं असं आपल्याला दिसतं. आणि हे युद्ध निर्णायक या अर्थाने की यांनी एक एक वेगळी फेज सुरू झाली, एक वेगळा टप्पा सुरू झाला संबंध त्या संस्कृतीमध्ये. आणि मग ते एक एक छत्री अंमल सुरू झाला. ते म्हणजे ज्युलियस सीझरचा जो पुतण्या होता ऑक्टेवियन त्याचा एक छत्री अंमल सुरू झाला आणि त्यानंतर जवळपास एक स्थैर्य आलं. इतकं ते पॉवरफुल होतं रोमन स्टेट की त्यांना एक प्रचंड स्थैर्य आलं आणि या स्थैर्यामुळे जवळपास 1000 वर्ष आपण धरून चालू. या 1000 वर्षामध्ये आज जेवढ्या म्हणून संज्ञा आपण वापरतो, आज जेवढ्या म्हणून संकल्पना आपण साहित्य, समीक्षा, तत्वज्ञान किंवा इतर अनेक ज्ञानशाखांमध्ये वापरतो, त्यांचा उदय आणि विकास
या 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्याच्यामध्ये कवी आहेत, तत्वज्ञ आहेत, अ, अनेक व्याकरणकार आहेत आणि समीक्षक आहेत. या सगळ्या लोकांनी काही मूलभूत संकल्पना घडवलेल्या आहेत. एक परिभाषा घडवलेली आहे आणि काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. जे प्रश्न आजही म्हणजे आज एक 2-2.5 हजार वर्ष सुद्धा त्या प्रश्नांचा रिलेव्हन्स आहे. त्याची उपयुक्तता आहे. आजही चर्चेला जातात. किंबहुना त्याच प्रश्नांभोवती, त्याच संकल्पनांभोवती आजही समीक्षा फिरत राहते असं आपल्याला मानता येईल. असं इतकं त्याचं महत्त्व, इतक्या त्या मूलभूत आहेत संकल्पना सगळ्या. तर ह्यांनी ज्या काही ज्याला आपण बेसिक टर्म्स म्हणू किंवा कॉन्सेप्ट्स म्हणू, प्रश्न म्हणू, ते जे या हजारो वर्षात विकसित केलेले आहेत, ते कोणते आहेत? ते एक प्रामुख्याने फक्त एक थोडक्यात तुम्हाला सांगतो त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची जी कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यावर ही सगळी उभारणी झालेली आहे, सगळ्या पाश्चात्य समीक्षेची, ती म्हणजे द कॉन्सेप्ट ऑफ मेमेसिस. अनुकरणाचा सिद्धांत म्हणजे इमिटेशनचा सिद्धांत. म्हणजे साहित्य हे अनुकरणातनं निर्माण होतं आणि ज्याच्यामुळे प्लेटो त्याला दुय्यम दर्जाचं वगैरे मानतो असं. पण हा जो अनुकरणाचा सिद्धांत आहे, ही जी कॉन्सेप्ट ऑफ मेमेसिस आहे, हे एक मूलभूत अशा प्रकारचं योगदान आहे या सगळ्या ग्रीक तत्त्वज्ञांचं. एक ही संकल्पना जी त्यांनी एस्टॅब्लिश केलेली आहे, ती ही आहे. दुसरी आहे, की सौंदर्य या संकल्पनेवर ह्या लोकांनी खूप विचार केलाय. खूप गहन आणि गंभीर अशा प्रकारचा विचार केलाय आणि सौंदर्य या संकल्पनेचा सत्याशी आणि सद्गुणाशी काय संबंध आहे? सौंदर्य आणि सद्गुण याचं थेट नातं आहे का? याचा थेट संबंध आहे का? याच्यावर सुद्धा या लोकांनी फार गांभीर्याने विचार केलेला आहे. आणि सौंदर्य आणि सत्य ह्याचा नेमका काय संबंध आहे? त्याचे काय स्तर आहेत? या सगळ्या संदर्भात सुद्धा या लोकांनी विचार केलाय. या कनेक्शनबद्दल, या संबंधाबद्दल. त्यानंतर जो तिसरा ती जी कॉन्सेप्ट त्यांनी की एखादी कलाकृती किंवा साहित्यकृती जेव्हा निर्माण होते, तर तिची एकसंधता काय असते? म्हणजे युनिटी ऑफ काय म्हणू आपण क्रिएटिव्ह वर्क जे आहे, ते कसं ठरवतो आपण? ते ठरवण्याचे आपले निकष काय आहेत? ही युनिटीची जी कॉन्सेप्ट आहे, ऑर्गॅनिक युनिटी अशी जी संकल्पना आहे, की ती जी एकजीव असणं आहे कलाकृतीचं, ते कसं साध्य होतं? त्याची पद्धत काय? ते कलाकार कसं साध्य करतो ते? लेखक किंवा कलावंत, शिल्पकार असेल, चित्रकार असेल किंवा कवी असेल, तत्वज्ञ हे कशी ती युनिटी, ही ऑर्गॅनिक युनिटी कशी साध्य करतात? हा एक महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे एक पहिला म्हणजे त्यांनी अनुकरणाचा सिद्धांत हा जो अतिशय महत्त्वाचा असा आणि ज्याच्याभोवती एक मोठं गंभीर आणि गहन असं चर्चा विश्व ते व्यापून राहिलं अनेक वर्ष आणि प्लेटो आणि अरिस्टॉटलच्या ज्या 2 थिअरीज आहेत म्हणजे प्लेटोचं जे म्हणणं आणि अरिस्टॉटलचा जो प्रतिवाद आहे त्याचा, तो या थिअरीभोवती, या सिद्धांताभोवती आहे. महत्वाचा हेच आहे, की जो पॉइंट आहे जिथं हा डिस्प्यूट सुरू झालेला आहे, डिबेट सुरू झालेला आहे, तो थिअरी ऑफ मेमेसिस आहे आणि ती ह्या कालावधीमध्ये पुढे आलेली आहे आणि विकसित झाली आहे. त्याच्यावर वादविवाद झालेले आहेत. आणि त्यानंतर जे महत्वाचं जे आहे, की चौथा एक जी कॉन्सेप्ट त्या काळात जी चर्चेला त्यांनी घेतली, म्हणजे प्रश्न त्यांनी चर्चेला घेतले, की साहित्याचं सामाजिक, राजकीय आणि नैतिक कार्य काय आहे? साहित्याचं सामाजिक, राजकीय आणि नैतिक कार्य काय आहे? इतका हा मूलभूत स्वरूपाचा प्रश्न आहे, की जो तुम्हाला थेट आत्तापर्यंत मार्क्स, हेगेल वगैरे सगळ्यांपर्यंत हे चालत आलेली आहे ही चर्चा. आणि आजही हा प्रश्न संपलेला नाही. आजही तो रिलेव्हंट आहे, आजही महत्वाचा आहे. पण याची सुरुवात आणि या संबंधीचं जे सैद्धांतिक व्ह्यू आहे, तो ह्या लोकांनी तयार केला. त्याच्या संबंधी फार गंभीर अशा प्रकारची चर्चा घडवून आणलेली आहे. त्यानंतर जो 5वा जो मुद्दा, जो महत्वाचं त्यांचं जे योगदान या 1000 वर्षातलं आपण मानू या समीक्षेच्या संदर्भातलं, ते म्हणजे साहित्याचा तत्वज्ञानाशी काय संबंध आहे? तत्वज्ञान आणि साहित्य यांच्या सहसंबंध किंवा परस्पर संबंधाबद्दल खूप महत्वाचं असं चिंतन त्यांनी केलेलं आहे. 6वी गोष्ट अशी आहे, की भाषेसंबंधीचं एक महत्वाचं चिंतन या काळामध्ये आलेलं आहे, की भाषेचं स्वरूप काय आहे नेमकं आणि भाषेचं स्थान काय समाजामध्ये? हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा मुद्दा ह्या काळामध्ये त्यांनी तडीस नेण्याचा प्रयत्न केलेला आहे, की भाषेचं कार्य काय आहे? भाषेचं सामाजिक स्थान काय?
नेमका आणि तिचं भाषेचं स्वरूप काय असतं? अ, तो एक प्रश्न आहे. त्यानंतर एक 7वा जो मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे तो, जो नाटक जे काही सादर होतं किंवा कोणतीही कला जेव्हा सादर होते, त्या सादरीकरणाचा प्रेक्षकांवर किंवा ऐकणाऱ्यावरती, बघणाऱ्यावरती काय परिणाम होतो? त्या परिणामावर सुद्धा फार महत्त्वाची मूलभूत स्वरूपाची चर्चा ह्या लोकांनी केलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण समीक्षेचा विचार करतो, तर एक आपल्याला असं दिसतं, की ह्या सगळ्या कन्सेप्ट्समध्ये जी सर्वांगीण चर्चा आणि तीही अत्यंत मूलभूत स्वरूपाची या लोकांनी घडवून आणलेली आहे, ती आजतागायत आपल्याला दिशादर्शक ठरते आहे. तर यातलं जे की ह्या सादरीकरणाचं जसं आपण पुढे अरिस्टॉटलमध्ये ते कॅथार्सिस वगैरे शिकतो, तर याची चर्चा या लोकांनी ह्या काळामध्ये घडवून आणलेली आहे, की कोणत्याही नाट्यकृतीचा, कलाकृतीचा प्रेक्षकांच्या मनावर नेमका काय परिणाम होत असतो, त्याच्यावर त्यांनी विचार केलेला आहे. ह्याच काळामध्ये 8वं जी महत्त्वाची संकल्पना त्यांनी एक चर्चेला घेतलेली आहे, म्हणजे त्याच्या ऐरणीवर घेतलेली आहे, ती म्हणजे जे अलंकरण आहे भाषेचं, म्हणजे मेटाफर्स असतील, मेटोनिमी असेल किंवा काय जे काही सिम्बॉल्स असतील, जी प्रतिमा, प्रतीकं आपण वापरतो सगळी, त्यांना परिभाषित करण्याचा प्रयत्न ह्या काळामध्ये ह्या लोकांनी केला आहे. ही 1000 वर्ष आपल्यासाठी इतकी महत्त्वाची आहेत समीक्षेच्या अभ्यासकांसाठी, की अनेक मूलभूत संकल्पनांना आकार ह्याच काळात आलेला आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि त्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातला हाही एक प्रश्न आहे, की भाषेचं अलंकरण, त्याचं महत्त्व आणि ते नेमकं काय आहे, त्याचं स्वरूप उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या काळात झालेला आहे. 9वा जो महत्त्वाचा भाग आहे, की जे काही महत्त्वाच्या कलाकृती त्या काळात निर्माण झाल्या आहेत, त्यांची काही एक रचना, त्यांचं काही एक परंपरा किंवा ज्याला आपण म्हणू काय म्हणू कॅनन तयार करणं, त्याची काहीतरी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न करणं, हा व्यवस्था लावणं हा सुद्धा समीक्षेतला एक भाग आहे, की भाषेमध्ये जे काही निर्माण होतं, एखाद्या संस्कृतीत जे निर्माण होतं, त्याचं तुलनात्मक महत्त्व समजून घेत अ, त्याची काही एक व्यवस्था लावणं, की काय महत्त्वाचं आहे, काय बिनमहत्त्वाचं आहे, काय टाकाऊ आहे. अर्थात ह्याच्यामध्ये बरेच किंतु परंतु असू शकतात. पण मुद्दा हा आहे, की समीक्षकाचं हे सुद्धा एक काम आहे, की त्या संस्कृतीमध्ये निर्माण होणारे जे काही फोलपट असेल, जे पोचट आहे, ज्याला काही फार अर्थ नाही, असं त्याला हे सांगता आलं पाहिजे, की हे निरुपयोगी आहे किंवा हे काही कामाचं नाही, हे काही संस्कृतीला, भाषेला पुढे नेणारं नाही किंवा कोणत्याही अर्थाने योगदान देणारं नाहीये. तर हे सांगता येणं आणि त्याची व्यवस्था लावता येणं हा सुद्धा एक भाग आहे. त्यातला एक पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, की ह्याच काळामध्ये त्यांनी अ, आपण ज्यांना वाङ्मय प्रकार म्हणू वेगवेगळे, त्यांना परिभाषित करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या प्राचीन ग्रीक समीक्षकांचं, कवींचं आणि तत्त्वज्ञांचं महत्त्वाचं योगदान हे आहे, की त्यांनी या काळामध्ये जेवढे म्हणून वाङ्मय प्रकार त्यांच्या काळात त्यांना उपलब्ध होते, त्यांच्यासमोर सादर होत होते, त्यांना त्यांची परिभाषा तयार करण्याचा, त्यांची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते सुद्धा अतिशय गांभीर्याने त्या त्या वाङ्मय प्रकाराच्या मुळाशी जाऊन तो त्या कला प्रकाराच्या मुळाशी जाऊन, विशेषतः महाकाव्य म्हणजे काय? महाकाव्यासंदर्भात फार विस्तृत अशा प्रकारची चर्चा या समीक्षेमध्ये आहे. अ, सुखात्मिका म्हणजे काय? शोकांतिका म्हणजे काय? काव्य म्हणजे काय? गीत कशाला म्हणावं? वगैरे, वगैरे. आणि एक वाङ्मय प्रकार दुसऱ्या वाङ्मय प्रकारापासून वेगळा का ठरतो? त्याची लक्षणं कोणती आहेत? ती कशावरनं ठरवायची? म्हणजे नाटक आणि काव्य वेगळं कसं? तत्वज्ञानापासून कविता कुठे वेगळी होते? तत्वज्ञान आणि काव्य यात फरक काय? वगैरे असे अनेक जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना ही लोकं आपल्याला भिडलेली दिसतात. या सगळ्यातनं आपल्या असं लक्षात येतं, की समीक्षा हा जो काही प्रकार आहे किंवा मानवी विद्येचा जो एकूण अभ्यास आहे, त्याचा आवाका किती मोठा आहे ते आपल्याला लक्षात येतं. किती मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांना हे लोक भिडलेले आहेत. आणि आपल्याला दुसरी एक गोष्ट ह्याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे, की जे नाट्य महोत्सव त्या काळात स्पर्धात्मक म्हणजे आता ही जी समीक्षा ज्या ज्या पद्धतीने विकसित होत गेली त्याच्यामध्ये अ, नाट्य स्पर्धांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला जसं म्हटलं, की आपण अ, ज्या पद्धतीने आज समीक्षेकडे बघतो किंवा समीक्षक म्हणून जी काही आपल्या धारणा आहे,
त्यापेक्षा खूप वेगळं सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला घडलेलं दिसतं. त्याच्यामध्ये समीक्षेला विकसित करण्यामध्ये ज्या नाट्यस्पर्धा होत होत्या त्यांच्याकडे त्यांचं सुद्धा एक मोठं योगदान आहे. त्या स्पर्धांमधून अ, चांगलं वाईट नाटक निवडणे, त्याच्या चांगल्या वाईटाचे निकष ठरवणे, या सगळ्यातनं सुद्धा समीक्षा विकसित झालेली आहे. आणि समीक्षेचा आणि ह्या नाट्य स्पर्धांचा थेट समुदाय नाट्य महोत्सवांचा, हे नाट्य महोत्सव असले तरी ते स्पर्धात्मक असायचे आणि स्पर्धेतून हे ठरवलं जायचं, की हे नाटक चांगलं आहे तर का आहे? त्याचे निकष काय आहेत? आणि हे नाटक वाईट आहे तर का वाईट आहे? आणि ते आपण कशाच्या कोणत्या कारणास्तव याला आपण वाईट ठरवतोय, त्यासंबंधीची चर्चा आणि अशा पद्धतीने ही समीक्षा आपल्याला पुढे जाताना दिसते. आता जे अरिस्टोफन्सचं नाटक आहे द फ्रॉग्स नावाचं, तर त्याच्यात आपल्याला असं दिसतं, की त्या काळातला जो संबंध काळ जो आहे, ह्या एका नाटकामध्ये आपल्याला समीक्षेच्या संदर्भात एक इतकी दृष्टी येऊ शकते, की नाटकासारख्या माध्यमामध्ये समीक्षेवरती खूप गंभीर चर्चा घडवून आणतो नाटककार आणि हजारो प्रेक्षक ते ऐकत असतात आणि बघत असतात. आणि ती नाटकामध्ये समीक्षेची जी काही परिभाषा त्या काळात ते लोकं विकसित करत होते, ती त्या प्रेक्षकांना कळत होती हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं आणि ते एन्जॉय करू शकत होते. म्हणजे हजारो लोकं एका वेळेला ते बघू शकत होते. म्हणजे लिटररी क्रिटिसिझम जे आहे ते लोकांना एंटरटेन करण्यासाठी नाट्य स्पर्धांच्या माध्यमातनं ते वापरलं जाणं आज आपल्यासाठी हे फार गमतीशीर वाटेल, पण त्या काळामध्ये हे घडत होतं. आणि एकूण आपण असं लक्षात घ्या, की एखाद्या नाटकामध्ये समीक्षेसारखा गंभीर विषय आणि त्याच्यावरती चर्चा होते आणि हजारो लोकं ते स्तब्ध होऊन शांतपणे ऐकतायत, बघतायत, समजून घेतायत आणि मुख्य म्हणजे समीक्षेची जी काही परिभाषा आहे त्यातली ती त्या प्रेक्षकांना कळते. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला ते अथेन्स म्हणून जे काही राज्य आहे, तिथले नागरिक किती प्रबुद्ध असतील, त्यांना किती जाण असेल, म्हणजे साहित्याची, समीक्षेची याचा एक अंदाज येऊ शकतो. म्हणजे काय प्रकारचा तो समाज असेल ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. त्या त्या प्रेक्षकांचं सुद्धा कौतुक आपल्याला काही नाटकांमध्ये आणि त्यांच्या कोरसमध्ये आपल्याला दिसतं, की काय प्रकारचे प्रेक्षक, किती शार्प, किती इंटेलिजंट आणि किती जिज्ञासा असलेले प्रेक्षक त्या नाटकांना येत होते ते आपल्याला त्यातनं लक्षात येतं. ही जी लिटररी अल्युजन्स आहेत म्हणजे एखाद्या नाटककाराने आधीच्या नाटककाराचा काही संदर्भ घेतला असेल, तर तो सुद्धा त्या प्रेक्षकांना लगेच लक्षात येत होता. म्हणजे त्यांना आपली परंपरा जी आहे, नाट्य परंपरा, ती त्या प्रेक्षकांना फार नीट माहीत होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाङ्मयीन एक आंतरसंहितात्मकता ज्याला आपण म्हणू, ती त्यांना लगेच ओळखू येत होती. इतका सुबुद्ध अशा प्रकारचा प्रेक्षक त्यांना लाभला होता. त्यांना समीक्षेतल्या संकल्पना कळत होत्या त्या लोकांना आणि ती जी काही संहिता, नाट्यसंहिता त्यांच्यासमोर सादर होत होती, त्याचे व्यापक असे राजकीय आणि सामाजिक संदर्भ काय आहेत, ते सुद्धा हे लोकं समजून घेत होते. म्हणजे प्रेक्षक समजून घेत होते. म्हणजे आपण आज 2500 वर्षापूर्वी म्हणजे अ, काय प्रकारचे प्रगत लोक ते असतील याचा एक अंदाज आपण बांधू शकतो. आणि ते ह्या जे फ्रॉग्स म्हणून जे काही नाटक आहे अरिस्टोफन्सचं, ती एक कॉमेडी आहे आणि त्या कॉमेडीमध्ये एक साधी कल्पना आहे, की जगात आता एकही चांगला कवी राहिलेला नाही. एकही चांगला कवी अस्तित्वात नाही आणि कवी तर आपल्या समाजाला गरजेचा आहे. कारण समाजाला मार्गदर्शनाची गरज आहे. त्याला सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी शिकवण्याची गरज आहे. त्याला नागरिक म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्यांची जाण करून देण्याची गरज आहे. तर कोण चांगला सल्ला देऊ शकतो? तर कवीच देऊ शकतो. म्हणजे माणसाला शहाणं कवीचं काम हे माणसाला शहाणं करणं आहे, अशी त्यांची मान्यता होती. पण त्याच वेळेला त्यांना असंही वाटत होतं, की आपल्या काळामध्ये आता एकही चांगला कवी उरलेला नाही आणि त्यामुळे जर आपल्याला कवी पाहिजे असेल, तर आपल्याला मृत कवींमधूनच एखादा कवी, नाटककार आपल्याला बोलवायला लागेल. मग कोणता नाटककार किंवा कोणता कवी बोलवायचा, त्याच्यावर झालेला वाद ह्या नाटकामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये जे 2 महत्त्वाचे नाटककार आहेत, कवी म्हणजे इस्किलस आणि युरिपाइड्स या दोघांपैकी कोणाला बोलवायचं ह्याच्यावरचा वाद त्याच्यात घडतो. आता हे इतकं महत्त्वाचं आहे, इतकं क्रुशियल आहे आपल्याला हे समजून घेण्यासाठी, की हे समजलं आपल्याला तर आपल्याला थोडासा जो आहे ग्रीक समीक्षेकडे जाण्याचा मार्ग आपला बऱ्यापैकी मोकळा होतो, की काय यांचे मुख्य कन्सर्न्स काय होते
आणि कुठल्या सामाजिक राजकीय पार्श्वभूमीवर हे सगळं निर्माण झालेलं आहे. आणि हा जो ही जी स्पर्धा आहे ही केवळ नव्या जुन्या विचाराचं असं नाहीये, तर ती एक काय म्हणू आपण त्याला कलेच्या अनुषंगाने असलेली स्पर्धा आहे. म्हणजे कला म्हणजे काय ह्याचाच निकष लावणारी, साहित्य म्हणजे काय हे निकष तपासणारी अशा प्रकारची स्पर्धा आहे. म्हणजे आपण एस्किलसला बोलवायचं का युरिपाइड्सला बोलवायचं? आपल्या काळामध्ये आता एकही चांगला कवी हयात नाही आणि आपल्याला कवीची तर गरज आहे. मग कवी कोणता बोलवायचा किंवा नाटककार कोणता बोलवायचा ह्याच्यावर हे सगळे डिबेट सुरू आहे, वाद सुरू आहे नाटकामध्ये. आता एस्किलस जो आहे हा परंपरावादी आहे. आता हा कोणता बोलवायचा ह्याच्यावरचा जो वाद आहे, तो एक दृष्टी देणारा अशा प्रकारचा वाद आहे या नाटकातला. आणि त्यातनं तुम्हाला ह्या एकूण संस्कृतीतल्या ग्रीक, रोमन संस्कृतीतल्या लोकांची मानसिकता, त्यांचं साहित्याबद्दलचं आकलन, त्यांचं कवितेबद्दलचं आकलन, त्यांच्या धारणा आपल्याला दिसतात. तिथं वाद असं सुरू आहे, आता हा जो एस्किलस आहे, हा जसं मी म्हटलं, की अत्यंत परंपरावादी आहे आणि तो जे काही तो साधारण ज्याला आपण एक शौर्याचा पुरस्कर्ता, लष्करी सामर्थ्याचा पुरस्कर्ता आणि अ, ज्याला एक सामाजिक उतरंड असते, सोशल हायरार्की त्याचा पुरस्कर्ता आहे, की ज्याने आहे त्या जागी राहावं. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ह्या स्लेव्ह सोसायटीज होत्या, म्हणजे गुलामीची प्रथा होती आणि अ, अ, स्त्रिया आणि गुलाम यांना या समाजामध्ये कोणतेही स्थान नव्हतं. अशा समाजातल्याबद्दल आपण ही चर्चा करतोय. अ, हे आपण लक्षात ठेवूया. त्याच्यामध्ये मग ती जी काही सोशल हायरार्की आहे, म्हणजे बायकांनी आपलं स्थान ओळखून जगावं. जे गुलाम आहेत त्यांनी गुलाम म्हणून ते आपलं स्थान ओळखून जगावं वगैरे, वगैरे. अशा प्रकारच्या धारणांना बळकट करणारा असा हा नाटककार आहे एस्किलस, की प्रत्येकाने आपापल्या सामाजिक पायरीनुसार राहावं, पायरीनुसार जगावं वगैरे असं मानणारा. आणि त्याच्यामध्ये कवीचं काम काय? तर कवीने लोकांना हे समजून दिलं पाहिजे, की धार्मिक विधी कशा पद्धतीने करायचे. त्यानंतर आपली नैतिक जबाबदाऱ्या काय असतात? नैतिक वागणं काय असतं? ते त्याने लोकांना सांगावं. त्याने कवीने औषधोपचार सुद्धा सांगावेत असं त्याला वाटत असतं. आणि त्याने शेतीबद्दल सुद्धा मार्गदर्शन करावं. फार्मिंगबद्दल सुद्धा काही एक लोकांना कल्पना द्यावी असं त्याला वाटतं. जे काही पारंपरिक व्यवसाय आहेत तेवढ्यापुरते त्याने मर्यादित असावं आणि त्याचबरोबर कवींनी शौर्य जे आहे आणि युद्ध ह्यांचा पुरस्कार करावा वगैरे, वगैरे. अशा प्रकारच्या धारणा असलेला हा कवी आहे. दुसऱ्या बाजूला युरिपाइड्स आहे. हा युरिपाइड्स काय, की हा लोकशाहीवादी आहे. अ, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव वगैरे अशा प्रकारचा म्हणू आपण किंवा साध्या सोप्या भाषेत बोलणारा असा आहे. एस्किलस हा अत्यंत अलंकारिक भाषेमध्ये अ, लिहिणारा आहे. तो अलंकारिक भाषेचा पुरस्कर्ता आहे. युरिपाइड्स हा साध्या दैनंदिन जगण्यातल्या, दैनंदिन जीवनातल्या भाषेचा पुरस्कर्ता आहे. आणि त्याचबरोबर युरिपाइड्सच्या मते कवीचं जे काम आहे, ते कवीचं काम आहे लोकांना शिकवणं, म्हणजे शहाणपण देणं लोकांना, लोकांना शहाणं करणं आणि आहे त्यापेक्षा त्यांना अधिक पात्र करणं व्यवहारासाठी अशा अर्थाने. आणि दुसऱ्या बाजूला आहे युरिपाइड्स, ज्याला असं वाटतं, की सर्व वर्ग जे आहेत समाजातले, त्या सर्व प्रकारच्या पात्रांना बोलण्याची संधी नाटकामध्ये मिळाली पाहिजे आणि त्यांनी दैनंदिन जगण्यातली जी भाषा आहे, ती भाषा वापरली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट न कलाकृतीने माणसांची तर्कबुद्धी विकसित केली पाहिजे असं मानणारा युरिपाइड्स होता. म्हणजे एका बाजूला एस्किलस आहे, जो भावनिकतेला अधिक महत्त्व देतो, जो युद्धखोरीला महत्त्व देतो, जो म्हणजे लष्करी शौर्य जे आहे, लष्करी सामर्थ्य जे आहे त्याचा पुरस्कर्ता आहे. दुसऱ्या बाजूला युरिपाइड्स आहे, जो अधिक लोकशाहीवादी आहे. जो अधिक याला महत्त्व देतो, की माणसांनी आहे त्या भाषेत बोलावं. त्याला अलंकरणाची गरज नाही. ज्या भाषेत तुम्ही दैनंदिन जीवनात बोलता त्याच भाषेचा वापर लेखनात सुद्धा करावा असं मानणारा तो आहे. आणि अ, तो एस्किलसवर त्याच्या अनावश्यक अलंकरणाबद्दल टीकाही करतो. म्हणजे भाषेतलं जे अलंकरण आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा. दोघांमधल्या फरकाचा हा मुद्दा आहे. म्हणजे एस्किलस आणि युरिपाइड्स मधला. एस्किलस अत्यंत परंपरावादी आहे.
सामाजिक उतरंड मानणारा आहे. दुसऱ्या बाजूला युरिपाइड्स आहे, जो लोकशाहीवादी आहे, जनभाषेचा पुरस्कर्ता आहे. आता हा संघर्ष, हा सनातन संघर्ष आहे, फार जुना संघर्ष आहे आणि हा अतिशय महत्वाचा संघर्ष साहित्याच्या आणि समीक्षेच्या संदर्भातला आहे. हा जो क्लास कॉन्फ्लिक्ट आहे, हा वर्ग संघर्ष जो आहे, हा वर्ग संघर्ष समजून घेणं, हा एकूण समीक्षा समजून घेण्याच्या दृष्टीने, ही ग्रीक समीक्षा समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मग ह्याच्यामध्ये हा जो काही खटला चालू आहे या नाटकामध्ये, त्याचा निकाल काय लागतो? तर त्याचा निकाल असा लागतो की एस्किलस हा याच्यामध्ये विजेता आहे. आपल्याला एस्किलस सारखा कवी पाहिजे किंवा एस्किलस सारखाच नाटककार पाहिजे. आपल्याला युरिपाइड्स नको. का? कारण युरिपाइड काय करतो? तो वाद करायला शिकवतो. तो वादंग घालायला शिकवतो लोकांना. त्यांना प्रोत्साहन देतो वादंग घालायला. तो वाद न करणारा आणि शांतपणे जी आहे प्रस्थापित व्यवस्था ती स्वीकारणारा, त्याचा पुरस्कार करणारा जो लेखक आहे, एस्किलस सारखा तो आपल्याला पाहिजे. आणि युरिपाइड्स हा लोकांना विचार करायला भाग पडत असल्यामुळे तो लोकांना वाद घालायला उद्युक्त करत असतो, असा एक मुद्दा आहे. तो आव्हान द्यायला शिकवतो. जी काही एस्टॅब्लिशमेंट आहे, जी काही प्रस्थापित व्यवस्था आहे, तिला आव्हान द्यायला शिकवतो युरिपाइड्स. त्यामुळे युरिपाइड्स नको. निकाल युरिपाइड्सच्या विरुद्ध जातो. जे मुद्दे या सगळ्या खटल्यातनं निघतात, की आपल्याला आपल्या काळामध्ये एकही चांगला कवी नाही आणि आपल्याला मेलेला कवी परत बोलवायचा. तर त्यातला कोणता बोलवायचा? एस्किलसला बोलवायचा की युरिपाइड्सला बोलवायचा? तर युरिपाइड्स तर अतिशय म्हणजे लोकशाहीवादी आहे आणि तो लोकांना विचार करायला प्रवृत्त करतो. लोकांना व्यवस्थेला प्रश्न विचारायला प्रवृत्त करतो. लोकांना स्वतंत्रपणे विचार करायला प्रवृत्त करतो. म्हणून युरिपाइड्स आपल्याला नको. आपल्याला एस्किलस पाहिजे कारण एस्किलस हा परंपरावादी आहे, सामाजिक उतरंड मानणारा आहे आणि आहे त्या चौकटीत माणसांनी राहावं असं मानणाऱ्यापैकी तो आहे. त्याच्यामुळे सगळं जे पारडं आहे ते एस्किलसच्या बाजूने झुकतं आणि एस्किलस सारखाच नाटककार किंवा कवी आपल्याला हवा, असं ते शेवटी तो निर्णय होतो. तर हे दोन, ह्याचा जो काही निकाल आहे, हे ज्या दरबारामध्ये हे घडतं, ते प्लुटोच्या दरबारात घडतं आणि याचा जज, जो न्यायनिवाडा करणारा जो न्यायाधीश आहे, तो आहे दिओनिसस. आणि दिओनिसस हा निवाडा करतो की एस्किलस हा जो आहे, हा विजेता आहे. तो समाजाला अधिक उपयुक्त आहे, समाजासाठी अधिक महत्वाचा आहे. आता इथं एस्किलस हा भावनेचं प्रतिनिधित्व करतोय, दुसऱ्या बाजूला युरिपाइड्स हा तर्कसंगत विचाराचं, तर्काधिष्ठित विचाराचं प्रतिनिधित्व करतोय. तर इथं भावनेला अधिक प्राधान्य दिलेलं आहे. भावनिकतेला अधिक प्राधान्य त्या ग्रीक समाजामध्ये दिसतं. म्हणजे एका बाजूला तत्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी घेतलेली झेप आणि दुसऱ्या बाजूला ज्या त्यांच्या धारणा आहेत बद्दलच्या, त्या पण आपण समजून घेतल्या पाहिजे. डायोनिसिस जो आहे, जो जज आहे या सगळ्या ह्याचा, तो म्हणतो की एस्किलस हा आपल्याला अधिक इंटेलिजंट दिसतो. आता इंटेलिजंटची जी व्याख्या आहे, ती सुद्धा काळानुरूप बदलते. आज आपण एस्किलसला इंटेलिजंट मानणार नाही. आपल्याला तो जुनाट विचाराचा, बुरसटलेल्या विचाराचा वाटेल. पण त्या काळामध्ये त्या लोकांना तो अधिक इंटेलिजंट वाटत होता. कारण बुद्धिमत्तेच्या सुद्धा जे निकष असतात किंवा मान्यता असतात, त्या काळानुरूप बदलत जातात, की कोणाला बुद्धिमान म्हणावं, कोणाला हुशार म्हणावं. जसं आपल्याकडे एखाद्याला एक काळ असा होता, की बोलता-बोलता संस्कृत श्लोक ऐकवणाऱ्यांना विद्वान वगैरे मानलं जाण्याचा एक काळ होता. तर ज्याला संस्कृत येतं तोच विद्वान. तर तसं पाश्चात्य जगामध्ये एक काळ असा होता, की ज्यांना लॅटिन येतं तेच विद्वान वगैरे, वगैरे. अशा विद्वत्तेच्या किंवा बुद्धिमत्तेच्या सुद्धा व्याख्या या कालानुरूप बदलत गेलेल्या दिसतात आपल्याला. आणि या सगळ्यातनं जे एक द्वंद्व उभं राहिलेलं आहे, ते तत्वज्ञान आणि कविता असं पण उभं राहिलेलं आहे. भावनिकता की रिझनिंग एबिलिटी, तुमची क्षमता, तार्किक पद्धतीने विचार करण्याची क्षमता, यातलं द्वंद्व सुद्धा याच काळात उभं राहिलेलं आहे. आणि हा संघर्ष आजतागायत सुरू आहे. म्हणजे कवितेतला विचार महत्वाचा, कवितेची रचना, भाषा महत्वाची किंवा भावनिकता महत्वाची. आता काही लोकांना असं वाटतं की बौद्धिकता नसेल कवितेत तर ती कविताच नाही. काही लोकांना असं वाटतं की भावनिकता नसेल तर ती कविताच नाही. काही लोक निव्वळ बौद्धिकतेवर कविता उभी करू पाहतात, काही लोक निव्वळ भावनिकतेवर कविता उभी करू पाहतात. असा हा जो संघर्ष आहे, हा त्याही काळामध्ये होता, की भावनिकता की बौद्धिकता, हा जो पेंड्युलम आहे, अशा पद्धतीने स्विंग होताना
आपल्याला त्याही काळामध्ये दिसतो. तर अरिस्टोफन्सच्या या नाटकामध्ये फ्रॉग्समध्ये ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेच्या निमित्ताने जे प्रश्न समोर येतात आपल्या समीक्षेच्या संदर्भातले ते, की कवीचं नेमकं कर्तव्य काय? ते त्यांनी त्यातनं अधोरेखित करायचा प्रयत्न केलेला आहे, की कवीचं त्याच्या दृष्टीनं महत्वाचं कर्तव्य म्हणजे नागरी कर्तव्य आहे. म्हणजे समाजाला शहाणं करणं, समाजाला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणं, समाजाला अधिक जबाबदार करणं, हे कवीचं एक महत्वाचं कर्तव्य तो त्याच्यामध्ये अधोरेखित करतो. आणि या सगळ्यामधनं कवितेची आणि समीक्षेची काही वैशिष्ट्य समोर येतात. हे नाटक जर आपण नीट बघितलं, तर आपल्याला असं लक्षात येईल, की या नाटकाचं एकूण परिशीलन केल्यावर, की यातनं कवितेची आणि समीक्षेची काही सूत्र आपल्याला सापडतात. आणि ती सूत्र काय आहेत? तर पहिलं म्हणजे त्यांच्या ज्या मान्यता होत्या, त्यांच्या ज्या धारणा होत्या, त्या धारणांच्या संबंधातली काही सूत्र आपल्याला सापडतात. की पहिलं, की कवितेला, काव्याला ते एज्युकेशनल प्रोसेसचा भाग मानत होते. एक शैक्षणिक प्रक्रियेचा भाग मानत होते. माणसांच्या शिक्षणाचा भाग मानत होते. की माणूस शहाणा करण्याची जी काही प्रक्रिया आहे, त्याला शिक्षण देण्याची जी प्रक्रिया आहे, त्यातलं काव्य हा एक महत्वाचा घटक आहे. म्हणजे पोएट्री हा शब्द खूप ब्रॉडली त्यांनी वापरलेला आहे. आपण जसं त्याला आज जितकं आपण स्ट्रिक्टली डिफाईन करतो कविता या अर्थाने, तसं तो त्याने फार व्यापक संदर्भात काव्य हा शब्द वापरलेला आहे. आणि तो माणसाच्या एकूण शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाचा घटक त्यांनी मानलेला आहे. आणि ही शिक्षणाची प्रक्रिया म्हणजे हे शिक्षण म्हणजे केवळ आपलं औपचारिक शिक्षण नाही, तर त्या शिक्षणाचा जो कॅनव्हास आहे तो कुठपर्यंत विकसित वाढत जातो, तर तो नैतिकता म्हणजे माणसामध्ये नैतिकता रुजवणारं असं काव्य असतं, किंवा त्याच्यामध्ये धार्मिकता रुजवणारं आणि त्याचं एकूण जो काही एक नागरिक म्हणून जबाबदारीचा जो काही त्याचा स्फिअर आहे सगळा, तो विकसित करणारं असं काव्याची जबाबदारी असं त्यांना वाटत होतं. दुसरं, की कविता त्यांना असं एक फोरम वाटत होती, की अनेक व्यापक विषय ज्याच्यात चर्चेला घेता येऊ शकतात. ह्या नाटकामधनं जे काही आपल्या समोर येतात, की तुम्ही नाटकामध्ये जो काही डिबेट बघितला, दोन नाटककारांच्या किंवा दोन कवींच्या अनुषंगाने, तो त्यातून जी काही सूत्र आपल्याला त्यांचे जे समीक्षेबद्दलचे किंवा कवितेबद्दलच्या ज्या काही धारणा आहेत, ती काही सूत्र आपल्याला सापडतात. त्यातलं पहिलं जसं मी सांगितलं, की नाटक हा एका शैक्षणिक प्रक्रियेचा, शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग मानतात ते, की कविता आणि नाटक वगैरे किंवा समीक्षा सुद्धा एक शैक्षणिक प्रक्रियेचा एक भाग आहे. मग ते म्हणजे काव्यातनं माणसाची नैतिकता विकसित झाली पाहिजे, त्याला सामाजिक भान आलं पाहिजे वगैरे वगैरे असं. आणि दुसरं, की ह्यातनं एक असा मंच आहे, एक व्यासपीठ आहे, हे जे आहे एक प्लॅटफॉर्म, फोरम आहे, की जिथं खूप व्यापक स्वरूपाचे समाज हिताचे विषय चर्चेला घेता येऊ शकतात, असा एक मुद्दा याच्यामध्ये आहे. आणि तिसरा जो मुद्दा त्याच्यात आहे, की टेक्निकल आणि आर्टिस्टिक जे काही तांत्रिक किंवा कलात्मक ज्या बाजू आहेत कलाकृतीच्या, त्याच्या इतकंच महत्व हे राजकीय आणि लोकहित जे आहे, सामाजिक जी बाजू आहे त्याची, ती तेवढीच महत्वाची आहे. म्हणजे ह्या सूत्रांमध्ये, कारण आपण बघितलं की त्या वादामध्ये भाषेच्या अलंकरणावर सुद्धा चर्चा झालेली आहे. म्हणजे भाषेच्या अलंकरणाच्या अंगाने चर्चा झालेली आहे आणि आशयाच्या अंगाने सुद्धा चर्चा झालेली आहे, की कोणता नाटककार हवाय किंवा कोणता कवी आपल्याला हवाय. तर हे कोणत्या निकषावर ते ठरवतात, तर तो कोणते विषय हाताळतो, त्या विषयांचा समाजाला उपयोग काय. तर हे एकूण याच्यातनं जी काही 3 महत्वाची सूत्र आपल्याला सापडतात, की काय आहे. एक तर ते जसं मी म्हटलं, की शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये ते महत्वाचं मानतात याला, काव्याला, की शिकण्याची प्रक्रिया आहे माणसाची आणि या संबंध प्रक्रियेमध्ये काव्याचं एक योगदान असतं. काव्य माणसाला शहाणं करतं, अशी एक त्यांची मान्यता दिसते. आणि नंतर जसं मी म्हटलं, की तुमचं नुसतं तांत्रिक किंवा कलात्मक बाजू नाही कलाकृतीची, तर त्याची राजकीय आणि सामाजिक बाजू सुद्धा तितकीच महत्वाची आहे असं. आणि म्हणून जर आपल्याला प्लेटो आणि अरिस्टॉटल समजून घ्यायचं असेल, तर थोडंसं एक राजकीय, सामाजिक आणि बौद्धिक जो काही परिवेश आहे त्यांच्या भोवतालचा, तो समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर त्याचा जो काही राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भ आहे, तो आपल्या लक्षात आला तर हे दोघं काय म्हणतायत, यांच्यात नेमका वाद कशामुळे आहे आणि ह्या वादाचं स्वरूप काय आहे आणि त्या वादाचा आपल्याला नेमका काय उपयोग आहे, त्याचा आपल्याला सगळ्यांना बोध होऊ शकतो. आणि हे जर आपण सगळं वगळलं, त्याचे ऐतिहासिक संदर्भ वगळले, त्यातला जो संघर्ष आहे त्यांच्या भोवताली सुरू असलेले, आपल्याला माहित आहे,
की ह्या राज्यांमध्ये म्हणजे प्लेटोच्या आयुष्याची सुरुवातीची 24 वर्ष की युद्ध काळामध्ये गेलेले. 27 वर्ष युद्ध चाललेले आणि त्यातली 24 वर्ष युद्धकाळ प्लेटोच्या आयुष्यातला तो सगळा. म्हणजे त्या काळात आणि त्यामुळे सतत जे ग्रीक साहित्यामध्ये संदर्भ येतात शौर्याचे, मिलिटरी प्रॉवेसचे, लष्करी सामर्थ्याचे आणि तत्वज्ञानाचे. कारण ही 2च प्रोफेशन्स होती की ज्यांना खूप एक महत्व होतं त्या समाजामध्ये. एक म्हणजे लष्कर आणि तत्वज्ञ यांना एक अतिशय मानाचं स्थान होतं. किंवा संबंध समाज जो आहे त्याचे एकूण ज्या काही धारणा, समज, गैरसमज सगळे या दोघांच्या भोवती फिरत असायच्या. म्हणजे जगण्याची मूल्य सगळी या भोवती त्यांची असायची. तर असं ते होतं. तर ह्याचा एक आता प्लेटो आपल्याला समजून घ्यायचा तर प्लेटोच्या ज्या राज्यामध्ये तो होता आणि त्याचा एक थोडासा आधीचा जो काळ आहे तो थोडासा जर आपल्या लक्षात आलं, तर प्लेटो काय म्हणतो ते आपल्याला कळेल आणि प्लेटो काय म्हणतोय ते समजलं आपल्याला अरिस्टॉटल काय म्हणतो ते समजेल. तर ही ही पार्श्वभूमी आणि ही त्याला कनेक्टेड आहे सगळं म्हणजे जोडलेलं आहे असं. आता हे अथेन्स म्हणून जे राज्य आहे, ते एक साधारण त्या काळातलं म्हणजे 3 लाख वस्ती असलेलं असं एक सिटी स्टेट आहे. 3 लाखाच्या वस्तीला. आता खरं म्हणजे त्या काळात फार छोट्या-छोट्या आणि साधारण याला 100 शहरं जोडलेली अशा प्रकारचं एक राज्य आहे. आणि म्हणजे अरिस्टॉटलने ते एका ठिकाणी म्हणले, की राज्याची त्याची कल्पनाच इतकी छोटी होती या सगळ्या लोकांची, की जो दवंडी देणार आहे त्याचा आवाज जाईल शेवटपर्यंत एवढंच राज्य असावं. फार मोठी राज्य नसावी. फार मोठी-मोठी राज्य नसावी. जर तुम्हाला नीट राज्यकारभार करायचा असेल, प्रशासन नीट राबवायचं असेल, तर छोटी-छोटी राज्य असावी. त्या छोट्या-छोट्या राज्यांचे ते पुरस्कर्ते होते. तर हे सुद्धा जे आहे अथेन्स, जे अत्यंत प्रगत अशा प्रकारचं राज्य मानलं जातं. अ, जिथं प्लेटोची संबंध जडणघडण झालेली आहे. तर ते एक 3 लाख वस्तीचं अशा प्रकारचं असं एक सिटी स्टेट आहे. आणि ते डेमोक्रेटिक सिटी स्टेट आहे. पण डेमोक्रेसी म्हणजे आज ज्या अर्थाने आपण लोकशाही मानतो किंवा समजतो, तशा प्रकारची लोकशाही नाही. मग कारण ह्याच सगळ्या याच्या आधीच त्यांनी सगळ्या प्रकारच्या ज्या राजेशाह्या होत्या किंवा इतर जे काही हुकुमशाही स्वरूपाच्या ज्या काही राजवटी होत्या, त्या सगळ्या लोकांनी उलथून टाकलेल्या होत्या. आणि लोकशाही प्रस्थापित केली होती. पण लोकशाही म्हणजे आज आपण आधुनिक काळात ज्या अर्थाने लोकशाही समजतो, त्या प्रकारची लोकशाही नव्हती. तर ती अ, बऱ्याच लोकांना वगळणारी अशी लोकशाही होती. म्हणजे आता ह्या 3 लाख लोकांपैकी त्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त 40 ते 45,000 लोकं सहभागी होऊ शकत होते. मग ह्या 3 लाखापैकी कोणाला त्यांनी वगळलेलं होतं, तर बायकांना वगळलेलं होतं. बायकांना निर्णय प्रक्रियेमध्ये कोणतेही स्थान नव्हतं. दुसरं त्यांनी वगळलेलं होतं ते गुलामांना वगळलेलं होतं. म्हणजे गुलामांना कोणत्याही प्रकारचं स्थान याच्यामध्ये नव्हतं. आणि तिसरं म्हणजे जे बाहेरून आलेले आणि स्थायिक झालेले आहेत, त्यांनाही ते नागरिकत्व नव्हतं. त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये कोणताही अधिकार नव्हता. तर अशा प्रकारे ते एक्सक्लुझिव्ह ते वगळण्याची एक प्रक्रिया त्याच्यामध्ये होती. आणि त्यामुळे ते डेमोक्रॅटिक असलं, लोकशाही राज्य असलं, तरी आजच्यासारखं लोकशाही राज्य नव्हतं. ते त्यातल्या अन्याय अत्याचाराचं स्वरूप सुद्धा एक आहे, की ज्याच्यावर एक चर्चा समाज काय त्याच्या भोवताली काय सुरू होतं. आणि ती प्रातिनिधिक लोकशाही होती म्हणजे थेट नव्हती म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक वगैरे असं नसलं तरी एक प्रातिनिधिक स्वरूपाची असली तरी सर्वांचे प्रतिनिधी त्याच्यात नव्हते. म्हणजे महिलांचे नव्हते, गुलामांचे प्रतिनिधी नव्हते आणि गुलामी ची व्यवस्था त्याच्यात होती आणि हे सगळे एका अर्थाने त्या व्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. अ, अ, माणसांना गुलाम करण्याच्या व्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. आणि त्याच्यामध्ये जे प्रौढ पुरुष असायचे फक्त आणि ठराविक वर्गातले त्यांना फक्त निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असं ते हे होते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट या राज्याबद्दल आपण समजून घेतली पाहिजे, अ, की त्याच्यामध्ये सतत एक वर्गसंघर्ष होत आलेला आहे. म्हणजे शासन कोणत्याही प्रकारचं असलं, तरी त्याच्यामध्ये सातत्याने संघर्ष होत आलेले आहेत. कारण ह्या राज्यांमध्ये जे शेती कसणारे, जमीन कसणारे लोकं होते, त्यांच्या आर्थिक उन्नतीला इतक्या मर्यादा होत्या, की ते कधीही त्यांचं एक आर्थिक संपन्नता त्यांच्या वाट्याला येणार नाही, अशा प्रकारे त्या समाजाची रचना होती. शहरात किंवा खेड्यामध्ये सुद्धा जे काम करणारे लोकं होते, अ, त्यांना सुद्धा जरी ते मुक्त असले, गुलाम नसले, तरी सुद्धा इतक्या मर्यादा त्यांच्या एकूण याच्यावर होत्या, सगळ्या जगण्याच्या ह्याच्यावरती,
की एका मर्यादेपेक्षा त्यांची अधिक आर्थिक स्थिती सुधारू शकत नव्हती, अशा पद्धतीची ती रचना होती. त्यामुळे सतत आहेरे वर्गात आणि नाहिरे वर्गामध्ये एक संघर्षाचा पण एक काळ दिसतो आपल्याला. विशेषतः लँडमध्ये जे काम करणारा वर्ग होता, म्हणजे शेती कसणारा, जमीन कसणारा जो वर्ग होता, अ, तो वर्ग कायम याच्यामध्ये वंचित आणि उपेक्षित असा आपल्याला दिसतो. आणि स्वाभाविकच सरकार कुठलंही असलं तरी संघर्ष तिथे सातत्याने होत आलेले आपल्याला दिसतात. आता इथून हा जो प्रवास आहे आणि मग हळूहळू जसं अनेक संघर्ष होत होत त्याने जशा ह्या राजेशाह्या उलथून टाकल्या, जे काही आधीच्या ज्या काही अन्यायकारक व्यवस्था होत्या त्यातल्या बऱ्याच उलथून टाकल्या आणि तुलनेने अधिक लिबरल, अधिक मुक्त अशा प्रकारची जी त्यांनी स्वीकारली व्यवस्था, ती लोकशाही अगदी आजच्यासारखी नसली तरी सुसह्य, आधीच्या व्यवस्थांपेक्षा अधिक सुसह्य अशा प्रकारची ही त्यांनी स्वीकारली. म्हणजे ती आता कुठपर्यंत विकसित झाले असं आपण बघितलं तर आपल्या अशा लक्षात येईल, की सोलोन नावाचा एक लॉ मेकर आहे, जो कायदा, त्या काळातला कायदा लिहिणारा. तर त्यांनी सोशल इक्वालिटी म्हणजे सामाजिक समतेचा पुरस्कार केलेला दिसतो. आणि एक डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर असावं शासन संस्थेला, एक संरचना जी आहे ती लोकशाही संरचना असावी शासनाची, अशा प्रकारचा त्याने पुरस्कार केलेला दिसतो. आणि त्याने जे लॉ कोर्ट्स होते, म्हणजे जिथं न्यायालय आपण ज्याला म्हणू, जिथं खटले चालायचे, ट्रायल्स व्हायच्या, त्याचं स्वरूप अधिक त्याने लोकशाहीवादी केलं, की जिथं लोकांना आपलं म्हणणं मांडता येईल अशा प्रकारचं त्यांनी ते हे केलेलं आहे. त्याच काळामध्ये पेरिक्लस नावाचा एक विद्वान आहे, त्याने लोकशाहीची व्याख्या करताना असं म्हटलंय, की लोकशाही ही एक अशी सिस्टम आहे, की जिथं सगळे कायद्यासमोर समान आहेत, इक्वल बिफोर लॉ, असा शब्द त्यांनी तेव्हा 2500 वर्षापूर्वी तो वापरल्याचं आपल्याला दिसतं, की ऑल आर इक्वल बिफोर लॉ, एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, असं तो म्हणतो. आता हे जे आहे, आज आपण म्हणजे भारतासारख्या देशात आपल्याला आज सुद्धा जरी घटनेमध्ये आपल्याला असं दिसत असलं, की इक्वल बिफोर लॉ, तरी प्रत्यक्ष काही वस्तुस्थिती तशी आपल्याला दिसत नसते समाजामध्ये किंवा व्यवहारामध्ये. पण 2500 वर्षापूर्वी ही माणूस हा कायद्यासमोर समान आहे याचा विचार करू शकत होते. म्हणजे त्यांनी जी प्रगती ते करत आलेले आहेत, आपल्या जे जुनाट स्ट्रक्चर्स जे आहेत, रचना ज्या पद्धतीने ते मोडत आलेले आहेत आणि नव्याचा स्वीकार करत आलेले आहेत, ते आपल्याला त्याच्यात दिसतं. आणि की ह्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये जी पब्लिक जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की सार्वजनिक जीवनामध्ये जे अधिकार जो माणसाला मिळायला पाहिजे, तो त्याच्या क्लासवरनं नाही, तो कोणत्या वर्गात जन्माला आला. म्हणजे आधी जो श्रीमंत लोकांच्या हातात सगळी सत्ता होती, संपन्न लोकांच्या हातात जी सत्ता होती, ती सत्ता फक्त संपन्न लोकांच्या हातात, श्रीमंत लोकांच्या हातात न राहता ती सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी. ते सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं आणि माणसाच्या ऍक्च्युअल ॲबिलिटीवर, त्यांनी वापरलेला शब्द असा, की ऍक्च्युअल ॲबिलिटीवर माणसाला ते स्थान मिळावं सार्वजनिक जीवनामध्ये. तो कोणत्या वर्गातनं आलेला आहे याच्यावर स्थान न मिळता तो ऍक्च्युअल ॲबिलिटीवर त्याला स्थान मिळावं. म्हणजे प्लेटोच्या आधी या सगळ्या घडामोडी घडतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा सगळा कालावधी सुद्धा महत्वाचा आहे. नंतर जो महत्वाचा, अतिशय क्रुशल अशा प्रकारचा जो मुद्दा आहे, तो म्हणजे हे अथेन्स एवढं प्रगत व्हायचं कारण म्हणजे त्यांनी 2 जी महत्वाची आक्रमणं आहेत ती परतून लावली आणि त्याच्यानंतर त्यांची भरभराट झालेली आपल्याला दिसते. ज्या पद्धतीचं म्हणजे त्याला पर्शिया वगैरे सारख्या देशांनी संपवण्याचा खूप प्रयत्न केला आणि 2 महत्वाची आक्रमणं त्यांनी परतून लावली आणि त्याच्यानंतर हे राज्य भयंकर विकसित झालेलं आपल्याला दिसतं, भरभराट झालेली दिसते आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं महत्वाचं असं केंद्र ते आपल्याला झालेलं दिसतं. आणि मग नाटकं सादर होणं असेल किंवा जे फिलॉसॉफीचे जे काही व्यावसायिक शिक्षक होते त्या काळामध्ये, फिलॉसॉफी हा इतका महत्वाचा विषय होता, की हे जे शहर आहे, शहर राज्य, हे जे राज्य आहे, हे जगभरच्या तत्वज्ञानांना आकर्षित करणारं असं केंद्र बनलं. सांस्कृतिक दृष्ट्या ते केंद्रस्थानी आलं आणि कलेच्या क्षेत्रामध्ये म्हणजे तिथं त्यांनी म्हणजे पब्लिक स्पीकिंग, की सार्वजनिक मंचावरनं कशा प्रकारे बोलावं, आपले मुद्दे कशा पद्धतीने मांडावेत, याच्यासाठीच्या स्कूल्स खास तिथं सुरू झाल्या आणि ते संबंध राज्यामध्ये
एक मुक्त अशा प्रकारचं राजकीय आणि बौद्धिक अशा प्रकारचं वातावरण तयार झाल्याचं आपल्याला दिसतं. तर याच्यामध्ये एक 3 महत्त्वाच्या ऐतिहासिक ज्या डेव्हलपमेंट्स आहेत, त्या अ, समजून घेतल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या घडामोडींपैकी 3 फार महत्त्वाचे आहेत, की ती हे विकसित जे होत गेलं म्हणजे प्लेटो, अरिस्टॉटलपर्यंत जे आपण आलेलो आहोत, ते कुठून आलेलो आहोत? तर एक पहिलं जे झालेलं आहे, की त्यांनी जे सिटी स्टेट तयार केलं, त्याची जी उत्क्रांती झाली, एक राज्य नावाची जी काही संकल्पना उदयाला आलेली आहे, ती सुद्धा फार महत्त्वाची आहे. त्यामुळे साहित्याचे अभ्यासक म्हणून किंवा समीक्षेचे अभ्यासक म्हणून आपल्याला असं म्हणता येत नाही, की अ, राज्यशास्त्र तो काही आपल्या अभ्यासाचा विषय नाही किंवा समाजशास्त्र हा काही आपल्या अभ्यासाचा विषय नाही. तर हे सगळे इंटिग्रेटेड आहे आणि आपल्याला कल्पना आहे, की अरिस्टॉटल सारखा माणूस जवळपास 26 ज्ञानशाखांशी संपर्क ठेवून होता. 26 ज्ञानशाखांमध्ये त्याला गती असल्याचं मानलं जातं आणि त्या ज्ञानशाखांमध्ये त्याने काही मूलभूत स्वरूपाचं लिहून ठेवलेलं आहे. तर हे राजकीय आणि सामाजिक जो परिवेश आहे, तो सुद्धा समजून घेणं फार आवश्यक आहे. त्यामुळे हे सिटी स्टेट डेव्हलप होणं त्याचा जो फायदा झाला त्यांना, त्या त्यातनं जे काही त्यांचा विचार जो विकसित झालेला आहे, तो आपल्याला याच्यात लक्षात येतो, की ते त्यांच्या काय धारणा होत्या ग्रीकांच्या हे झाल्यावर, की जे नॉन ग्रीक्स आहेत, ग्रीकांव्यतिरिक्त सगळे रानटी आहेत, असं ते मानत होते. आणि ते तसं का मानत होते? आणि याचा संबंध थेट प्लेटो आणि अरिस्टॉटलशी आहे, हे आपण लक्षात घ्या. की ग्रीकांव्यतिरिक्त जे आहेत, ते सगळे बार्बेरियन्स आहेत. म्हणजे काय म्हणू आपण त्यांना असंस्कृत म्हणू, रानटी म्हणू वगैरे अशा प्रकारचे लोक आहेत. आणि ते तसं का मानत होते, की ज्या प्रकारची राजकीय संरचना आपण विकसित केलेली आहे, तेवढी जगात कोणालाही करता आलेली नाही. आणि आपली राजकीय संरचना जी आहे, आपलं जे पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, ते आयडियल पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे. ते सर्वोत्तम राजकीय स्ट्रक्चर आहे. अ, असं त्यांना वाटत होतं आणि जे अशा प्रकारची राजकीय व्यवस्था ज्यांना निर्माण करता आली नाही, ती आपल्यापेक्षा कमी दर्जाची आहेत, असं त्यांना वाटत होतं आणि त्या पॉलिटिकल स्ट्रक्चरचा त्यांना भयंकर अभिमान होता. ज्या प्रकारची लोकशाही त्यांनी एस्टॅब्लिश केलेली होती तिथं. मग आपल्याला कल्पना आहे, की जुलियस सीझर नावाचं जे नाटक आहे, त्याच्यामध्ये सीझर हा खूप लोकप्रिय असतो आणि कॅशस जो आहे, हा याचा फार जळफाट होत असतो, की आम्ही दोघेही सारखे असताना ह्याला एवढी लोकप्रियता मिळते, एवढी लोकमान्यता मिळते आणि माझ्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही असं त्याला जे वाटतं कॅशसला आणि त्यातनं तो ब्रुटसला चिथावणी देतो, जो सीझरच्या अत्यंत जवळ आहे. आणि ती चिथावणी ब्रुटसला कशी देता येईल? तर तो म्हणतो, की सीझरचा प्रयत्न हा एम्परर होण्याचा आहे, बादशाह होण्याचा आहे, राजा होण्याचा आहे. आणि राजेशाहीचा ह्यांना अतिशय वाईट अनुभव होता या सगळ्या लोकांना. त्यामुळे राजेशाही वगैरे या गोष्टीचा त्यांना तिटकारा होता. आणि सीझर जर असं आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन जर लोकशाही संपुष्टात आणत असेल इथली, तर त्याला संपवलं पाहिजे, असं त्यांना वाटतं आणि ते तशा प्रकारचा निर्णय घेतात आणि सीझरला मारतात. त्यामुळे आपल्या पॉलिटिकल स्ट्रक्चरबद्दल जो काही कर्मठपणा त्यांच्यामध्ये आहे, तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. म्हणजे अरिस्टॉटल जेव्हा माणसाला एक पॉलिटिकल ॲनिमल म्हणतो, राजकीय प्राणी म्हणतो, तेव्हा त्या राजकीय प्राणी असण्याचा जो संदर्भ आहे, तो हा आहे, की आपल्या राजकीय व्यवस्थेबद्दलचा जो एक अभिमान आहे त्यांना, की आम्ही ज्या प्रकारची राजकीय व्यवस्था इथे निर्माण केलेली आहे, ती जगात सर्वोत्तम आहे आणि ज्यांना असं उभं करता आलेलं नाही, ज्यांना असं निर्माण करता आलेलं नाही, ते मागास आहेत, रानटी आहेत आणि ते आपल्या बरोबरीचे नाहीत, असं एक धारणा त्यांची आहे. आणि फिनले नावाचा जो स्कॉलर आहे, तो म्हणतो की लोकशाही ही जी व्यवस्था आहे, हे लोक इतकं महत्त्व देत होते त्याला, कारण त्याच्यामध्ये फेस टू फेस चर्चा करता येते प्रत्येक गोष्टीवर. एकत्र येणे, असेंबल होणे आणि फेस टू फेस डिस्कशन करणे याला महत्त्व होतं. मग ह्या डिस्कशनला त्यांनी इतकं महत्त्व दिलं होतं, की तुम्ही असेंब्लीमध्ये डिस्कशन करणे, डिबेट करणे आणि तेवढंच कवितेवर, नाटकावर वाद घालणे या दोन्ही गोष्टींना सारखंच महत्त्व त्या समाजामध्ये होतं. म्हणजे आपल्या व्यवस्थांचा, आपल्या संरचनांचा त्यांना एवढा अभिमान होता, की ह्या दोन्हीमध्ये ते कोणताही भेद करत नसत, की आपण जे काही इंटेलेक्च्युअल, बौद्धिक अशा प्रकारचं पर्यावरण निर्माण केलेलं आहे, ते आदर्श आहे आणि अशा प्रकारचं बौद्धिक पर्यावरण किंवा अशा प्रकारचं राजकीय पर्यावरण निर्माण करता येणं, ही फार मोठी गोष्ट आपण साध्य केली असं त्यांना वाटत होतं आणि त्याच्यामुळे ज्यांना हे करता आलं नाही त्यांच्याविषयीचा एक तुच्छता भाव
त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे जेव्हा ते माणूस हा राजकीय प्राणी आहे, पॉलिटिकल ॲनिमल आहे असं म्हणतात, तेव्हा त्याचे संदर्भ हे असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याला हे जे सोशल आणि पॉलिटिकल गोष्टीला जे महत्त्व त्यांनी दिलेलं आहे, एकूण कलेच्या ह्याच्यात सगळं, तेच आपल्याला पुढे अनेक विचारवंतांमध्ये दिसतं. म्हणजे मार्क्स असेल, हेगेल असेल, दुर्खेम असेल, या सगळ्यांमध्ये सोशल आणि पब्लिक जे ओरिएंटेशन आहे माणसाचं, त्याला ते खूप महत्त्व आहे. आणि माणसाचं जे काही अंतिम ध्येय आहे, माणसाला जे काही पूर्णत्व येतं, ते सार्वजनिक हिताचं नुकसान करून येत नाही, तर ते सार्वजनिक हित जेवढं साध्य करता येईल त्याला तेवढं करण्यातनं येत असतं, अशी ही मान्यता आहे. आणि ग्रीक लोकांची याला मान्यता होती आणि पुढे आपल्याला ते नंतरच्या विचारवंतांमध्ये अशा प्रकारचा विचार आपल्याला दिसतो. आणि हे जे अझम्पशन आहे, हे जे गृहीत आहे, आता अरिस्टॉटल आणि प्लेटो हे दोघांचेही सिद्धांत वेगळे असले, त्याच्यामध्ये मूलभूत स्वरूपाचे फरक असले, तरी या विषयावर मात्र त्यांचं एकमत आहे, की माणूस हा जो आहे मुळामध्ये सामाजिक आणि राजकीय अशा प्रकारचा प्राणी आहे. याच्यात काही त्यांच्यात डिस्प्यूट नाही. आणि दुसरी एक महत्वाची जी एक हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट किंवा आपण सर्कमस्टान्सेस म्हणून ज्यातनं हे सगळं निर्माण झालेलं आहे, ते म्हणजे आयडिओलॉजिकल स्ट्रगल. त्याच काळामध्ये काही वैचारिक द्वंद्व या समाजामध्ये सुरू झाली. आणि हे वैचारिक द्वंद्व अथेन्स आणि स्पार्टा या 2 राज्यातल्या संघर्षामध्ये निर्माण झाली. त्यातनं एक युद्ध छेडलं गेलं, ज्याला पेलोपोनेशियन युद्ध म्हटलं जातं आणि जे 27 वर्ष चाललेलं युद्ध आहे. आणि पहिली जी 24 वर्ष आहेत प्लेटोची ती ह्या युद्ध काळामध्येच आहेत. म्हणजे एका बाजूला अथेन्स सारखं राज्य जे अत्यंत ओपन माइंडेड आहे आणि कल्चरली अतिशय समृद्ध अशा प्रकारचं राज्य आहे. आणि दुसऱ्या बाजूला अतिशय रिजिड कर्मठ अशा प्रकारचं स्पार्टा आहे. या दोघांमधला हा संघर्ष आहे. आणि या दोन्ही राज्यातल्या संघर्षातनं तो फक्त मग राजकीय किंवा मिलिटरी किंवा लष्करी अशा प्रकारचा संघर्ष राहत नाही, तर तो एक महत्वाचं एक वैचारिक द्वंद्व, एक तत्वज्ञानात्मक अशा प्रकारचा, वैचारिक अशा प्रकारचा संघर्षामध्ये तो परिणत झालेला आपल्याला दिसतो या समाजामध्ये. आणि ह्याच काळामध्ये तिसरी जी महत्वाची डेव्हलपमेंट झाली आहे, की अनेक जे काही वाङ्मय प्रकार आहेत, त्यांचं स्टँडर्डायझेशन सुरू झालं. त्यांनी त्याचं एक काय म्हणू आपण त्याला, प्रत्येक जो काही वाङ्मय प्रकार आहे त्याचं एक स्टँडर्डायझेशन सुरू केलं. त्याला काही ठराविक पॅरामीटर्स, निकष लावून त्याला एक काय म्हणू त्याला परिभाषित केलं त्याला नेटकेपणाने. तर अशी ही सगळी पार्श्वभूमी आहे प्लेटो आणि अरिस्टॉटलच्या संदर्भ. म्हणजे या दोघांपर्यंत यायला आपल्याला हे सगळं समजून घ्यावं लागतं. हा एक महत्वाचा भाग आहे. आता आपण जवळपास तास, सव्वा तास हे सगळं बोलतोय. ही सगळी पार्श्वभूमी आहे. आणि ह्यानंतर प्लेटो आणि अरिस्टॉटल असं डिस्कशन होऊ शकतं. तर हे आपल्याला एकाच लेक्चरमध्ये संपवायचं आहे का पुढच्या लेक्चरमध्ये संपवायचं आहे? तर आतापर्यंतचं ही सगळी पार्श्वभूमी आहे. कारण एकाच लेक्चरमध्ये कारण त्याचं इतका मोठा त्याचा हे आहे परिप्रेक्ष्य, आवाका, की तो एका ह्याच्यात संपेल का याच्याबद्दल मी साशंका आहे. त्यामुळे कुर्तलवार इथपर्यंत हा सर अगदी आता ही पार्श्वभूमी आहे प्लेटो आणि अरिस्टॉटल समजून घेण्याची. हा नाही, या पार्श्वभूमीपर्यंत बऱ्यापैकी सर चर्चा झाली आहे. म्हणजे एकतर प्लेटो आणि अरिस्टॉटल यांच्यामधील मतभेद आणि वैचारिक एकमत आणि साधारणतः राजकीय आणि सामाजिक घडामोडीच्या दृष्टीनं साहित्य विषयक संकल्पनांच्या रूढ होणं, हा मुद्दा खरं तर समजला. आणि या चर्चेमध्ये पार्श्वभूमी आपण पाहिली. खरं तर आज मागच्या व्याख्यानापेक्षा 5-7 लोक वाढलेले आहेत. बरेच लोक उशिरा पण येत आहेत. पण मला असं वाटतं सर, की आता एक 10-20 मिनिटं आपण चर्चा केली पाहिजे. पार्श्वभूमीच्या दृष्टीने कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करूया. हा खरं म्हणजे ते असं एकतर्फी न होता आपण चर्चेतनं पुढे जाऊ असं. आणि पुढच्या व्याख्यानामध्ये अजून हाच मुद्दा जरा विस्ताराने आपण घेऊया सर. होय होय. आता इथे एकाच दिवशी मला वाटतं ते जास्त होईल सगळंच, जर आपण प्लेटो आणि अरिस्टॉटल पर्यंत गेलो म्हणजे आपण जाऊ शकतो. ऐकण्याची तयारी असेल तर आपण जाऊ शकतो. पण मला असं वाटतं हा एक टप्पा आहे. एकदा ही पार्श्वभूमी समजली की मग पुढचं आपण याच्यात
जाऊ शकतो. नक्कीच सर. म्हणजे ही आजच्या सगळी पार्श्वभूमी जर स्पष्ट असेल तर मग प्लेटो आणि अरिस्टॉटल बद्दल आणखी चर्चा होऊ शकते व्यवस्थित असं. नाही, आजच्या खरं तर सर तुम्ही सुरुवातीलाच खरं तर ज्या नाटकाचा रेफरन्स दिला द फ्रॉक्स आणि त्या नाटकाचे वेगवेगळे अंग खरं तर समजावून सांगितलं आणि तिथे मृत कवींना बोलवण्याच्या माध्यमातून झालेली जी चर्चा आणि मग तिथे अथेन्स मधलं एकूणच वैचारिक आदान प्रदान आणि तत्वज्ञानाचा उगम हे अतिशय विस्ताराने तुम्ही खरं तर पार्श्वभूमी सांगितली आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये हे विस्ताराने आपण पाहूया, पण मला असं वाटतं सर की तुम्ही म्हणताय तसं एकतर्फी नको, तर अगदी काही अगदी प्रश्न असतील तर प्रश्न नक्कीच घेऊया. बरेच लोक येणं जाणं करत होते किंवा काही लेफ्ट होत होते, पण वैशाली देठे मॅडम आहे, ठीक आहे. संदीप हा भोयेकर सर आहे, संजय कांबळे सर आहे. आपलं खरं तर हे राष्ट्रीय व्याख्यान होते. हा एकीकडे बनारस हिंदू विद्यापीठातून भोयेकर सर जॉईन होत आहेत, राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीतून संजय कांबळे सर जॉईन होत आहेत, आज नागपूरहून देवेंद्र मनगटे आले, पुणे होय विद्यापीठातून होय वैशाली देठे मॅडम दिसत आहेत, नांदेड बरोबर विद्यापीठातून दिलीप चव्हाण सर पण होते. होय होय खरं तर वेगवेगळ्या ठिकाणाहून भारतातून लोक खरं तर आपल्या व्याख्यानासाठी जॉईन झालेले आहेत. संख्या जरी कमी असली तरी आपल्या या उपक्रमाला मिळणारा हा जो प्रतिसाद आहे किंवा जे आपल्या व्याख्यानाकडे पाहण्याचं जे गांभीर्य आहे ते गांभीर्य खरं तर काही लोकांमध्ये निश्चितच आहे. कांबळे सर, भोयेकर सर, काही चर्चा करायची असेल तर नक्की सर उपलब्ध आहेत, बोला. नाही नाही, सरांनी मांडणी केलेली आहे आणि अरिस्टॉटल, प्लेटो ह्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये अगदी उत्कृष्ट विवेचन केलेलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये जे काही सरांचं व्याख्यान झालं ते मी सांगितल्या पद्धतीने ती पार्श्वभूमी होती, प्रस्तावनाच होती. आता ते पुढे चाललेले आहेत. मला वाटतं की ते साहित्यावर अरिस्टॉटल आणि प्लेटो आणि अरिस्टॉटलचा प्रभाव कसा आहे याच्या संदर्भामध्ये सरांनी उत्कृष्ट अगदी विवेचन केलेलं आहे. अगदी त्या कालखंडामध्ये नाटकांच्या स्पर्धा कशा व्हायच्या किंवा वाङ्मय प्रकारांची संकल्पना कशी आली हे अगदी मौलिक विवेचन केलेलं आहे. त्यामुळं माझ्या मनामध्ये तर काय प्रश्न नाही आहेत सध्या, आणि ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये प्रश्न असतील ते विचारले तर सर त्याला समर्पक उत्तर देतीलच. मी सरांना या निमित्तानं धन्यवाद तेवढं देऊ इच्छितो. माझ्याच मनात एक प्रश्न असा आहे, तुम्ही बोलताना आता म्हणालात की जे 24 वर्ष प्लेटोच्या आयुष्यातली खरं तर युद्ध प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर गेलेले आहेत आणि त्या काळातलं जे काही विदारक सत्य प्लेटोनी पाहिलंय, त्यामुळे कदाचित कवीच्या बद्दल प्लेटो आमच्या मराठीच्या लोकांच्या समोर एवढंच खरं तर आम्हाला ऐकायला मिळालं की प्लेटो आदर्श राज्यात कवीला प्रवेश नाकारतो किंवा कवीची हकालपट्टी करा असं तो म्हणतो, एवढं आम्ही ऐकून असतो. तर त्यामागची एकूण जी पार्श्वभूमी असेल. नाही, ते आपण जेव्हा आता प्लेटो बद्दल बोलू पुढच्या टप्प्यामध्ये, प्लेटो आणि अरिस्टॉटल हे दोघेही आहेत, त्यांची भूमिका जी आहे ही जी भूमिका आहे, आपण जेव्हा प्लेटोचं वाचतो तेव्हा प्लेटोचं आपल्याला पटायला लागतं. म्हणजे इतकं ते कन्व्हिन्सिंगली त्याने ते मांडलेलं आहे सगळं की कवींना का स्थान नको. पण जेव्हा अरिस्टॉटल त्याचा प्रतिवाद करतो आणि खूप विस्तृत अशा प्रकारचं विवेचन करून प्लेटोचा प्रत्येक मुद्दा खोडून टाकतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरिस्टॉटलनी जास्त महत्वाचे मुद्दे साहित्याच्या संदर्भात लावून धरलेले आहेत महत्वाचे अशा प्रकारचे, आणि ते म्हणजे प्लेटोचा जवळपास प्रत्येक मुद्दा त्याने खोडून काढलेला आहे. आणि विशेषतः हे जे आदर्श राज्याची त्याची जी संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये कवी नसणं जे आहे, तर त्याचा राग का आहे कवींवरती ते पण आपण बघू. म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये तो मुद्दा, कारण तो क्रुशल मुद्दा आहे अतिशय. तो इतका सविस्तर आणि महत्वाचा मुद्दा आहे. तो फार म्हणजे नीटपणे जर हाताळला नाही तर प्लेटो म्हटलं की कवींना हाकलून द्यावं राज्यातनं, तो असं नाहीये. तर त्याची राज्याची म्हणून एक कल्पना आहे आणि त्यातल्या नागरिकांची म्हणून त्याची एक कल्पना आहे की नागरिक कसे असावेत. निश्चित सर दुसऱ्या आणि त्या काळामध्ये कवींना जे आहे ना, कवींबद्दलची एक धारणा होती त्या काळात की कवी हे झपाटलेले असतात, म्हणजे पजेस्ड सोल्स असतात हे. म्हणजे जसं आपल्याकडे भगत वगैरे घुमतो ना आणि तो काहीतरी बोलतो त्या ह्याच्यामध्ये, ते बोलणं काय आपण फार गांभीर्य, आपण फार श्रद्धाळू असू तर ते ऐकू, म्हणजे काय म्हणतोय नेमका, धार्मिक वगैरे असू तर. पण जर तुम्ही रॅशनली विचार करत असाल तुम्हाला ते नॉनसेन्स वाटू शकते, काय करायचं याचं बोलणं, काय अर्थ याला, असं होऊ शकतं ना. तर तसं प्लेटोची साधारण तीच धारणा आहे की पजेस्ड असतात. म्हणजे त्या काळात ती धारणाच होती अशी की हे काय दैवी इन्फ्लुएन्स मध्ये बोलत असतात काहीतरी, यांना तेवढ्या पुरतं सुचतं,
नंतर ती नशा उतरली की यांना काही माहित नसतं जग काय आहे, त्यांना काही कळत नाही, यांच्याकडे काही रिझनिंग एबिलिटी नाही, बौद्धिक आकलन नाही यांना जगाचं, हे सगळं भावनिक सगळं आहे प्रकरण, असं प्लेटोला वाटतं. निश्चित सर. हा. भुयेकर सर. छान होतं सर. मी काही बोलू इच्छित नाही. चव्हाण सरांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आपण भेटत राहू आणि Yes. एक चांगलं ज्ञान मंथन, जे काही खंडन मंडन परंपरा जी काही आपल्याकडे होती ना, हा करेक्ट. की जे काही पूर्व बायास पण आपल्याकडे असतात, की हे बाबा असंच आहे किंवा ते पण तसंच आहे, तर असं काही नसतं. जेव्हा आता मी वाराणसीमध्ये काही कार्यशाळांमध्ये अजून देखील जे खंडन मंडन प्रक्रिया जी चालते ना, की हे तुझं बरोबर आहे तर बाबा, तर हे तुझं कसं काय बरोबर नाही, म्हणजे नाण्याच्या सगळ्या बाजू पाहणं, त्याचा सगळा परीघ पाहणं, हे जे काय आहे ना, हे ज्या क्षेत्रामध्ये चांगलं होत असतं, तर तिथे खूप ज्ञानक्षेत्रामध्ये संपन्नता येत असते. आणि हे बऱ्याच अंशी ही जी काही पार्श्वभूमी बघितल्यानंतर आपले हेही म्हणजे आपण जोडून पाहू शकतो या सगळ्या गोष्टींना, की हे कसं होत असेल बाबा ज्ञान प्रक्रिया. तर खूप छान वाटलं आणि मजा येत आहे. मला असं वाटतं व्हायला तुमचा पाहिजे. वेळ वाया जात नसावा या सगळ्यामध्ये. नाही सर, निश्चितच नाही. आम्हाला खरं तर या उपक्रमातून निश्चित काही महत्वाचं ऐकायला मिळतंय आणि तुम्ही खरं तर वेळ देताय आमच्यासाठी, ही मोठी गोष्ट आहे सर. नाही माझंही सर, पण तुमच्यामुळे वाचून होतंय, नाही तर हल्ली इतकं प्राध्यापक कुठं वाचत असतात, मी तुमच्यामुळे बघून घेतो. सर, हा. आता विवेचनातून मला एक प्रश्न सुचला, आठवला, हा. की प्लेटो हे कवी अनुकरण करतात असं म्हटलं आपण, विवेचनामध्ये आलं, आणि याच्या पुढे जाऊन पुन्हा कवींना ते विरोध करतात. कवी सुचवतात किंवा मार्गदर्शन करतात वगैरे, आणि त्यांची काही गरज नाही असं. एकीकडे कुठलीही कलाकृती ही समाजाभिमुखच असते, कारण त्यांना जे काही सत्व सापडत असतं ते समाजातूनच मिळत असतं. मग असं असतानाही मग कवी हे अनुकरण करतातच ना, म्हणजे समाजातीलच ते जे काय भांडवल आहे ते घेतात. मग असंही असताना टोकाची भूमिका कशी काय प्लेटो घेऊ शकतो? त्यातला मूळ मुद्दा असा आहे की प्लेटो हा देव मानणारा होता, बरं का. हा. देव, ईश्वर शक्तीला तो मानणार होता, आणि लष्करी सामर्थ्याचा पुरस्कर्ता होता. या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे प्लेटोची भूमिका समजून घेताना. तो आता साहित्यामध्ये काय होतं, आता त्याच्या काळातलं जे साहित्य त्याच्या समोर होतं, म्हणजे होमरचं ओडिसी होतं, महाकाव्य. त्या महाकाव्यामध्ये देव म्हणून जी पात्र आहेत, देवांची जी पात्र आहेत ती माणसासारखीच वागतात. माणसांमध्ये जे दुर्गुण आहेत ते त्या पात्रांमध्ये पण आहेत. आणि प्लेटोचं म्हणणं असं, तुम्ही जेव्हा देवांना मानवी रूपात दाखवता तेव्हा त्यांची ईश्वरावरची श्रद्धा तुम्ही उडवत असता, त्याचं नुकसान करत असता. त्यांना तुम्ही म्हणजे देवावरची श्रद्धा नष्ट करणे म्हणजे माणसाला अश्रद्ध करणे म्हणजे फारच धोकेदायक आहे समाजासाठी, असं त्याला वाटत होतं. आणि हे साहित्यिक किंवा कवी लोक जे आहेत ते देवावरच्या श्रद्धेला आव्हान देतात असं त्यांना वाटत होतं. आणि दुसरं की याच्यामध्ये नुसती भावनिकता आहे साहित्यामध्ये, आणि भावनिकतेमुळे माणूस आहे ना एफिमिनेट होतो, असं त्याचा एक आक्षेप होता. एफिमिनेट म्हणजे काय म्हणू आपण, तो स्त्री सारखा होतो, म्हणजे तो नाजूक होतो, म्हणजे भावनिकदृष्ट्या कमकुवत होतो. त्याला असं वाटत होतं, कारण स्त्रियांविषयीचा एक तुच्छतावादी दृष्टिकोन या सगळ्या लोकांमध्ये, कारण स्त्रीला स्थानच नव्हतं या समाजांमध्ये. ज्या समाजात प्लेटो घडलेला आहे तिथं स्त्रीला निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेही स्थान नाहीये. त्यामुळे एखाद्या म्हणजे पुरुषाने हळवं होणं हे त्याला मान्यच नाही. आणि तिसरं त्याचं जे अनुकरणाबद्दलची त्याची जी धारणा आहे, अनुकरण हे काहीतरी हीन आहे, अनुकरण काहीतरी वाईट असतं, असं त्याचं एक मत आहे. आणि त्यातनं तुमची ओरिजिनॅलिटी किंवा तुमचं हे संपतं असं जे त्याला वाटतं, स्वतंत्र विचार करण्याची कुवत संपते असं जे त्याला वाटतं, तो धोका जो वाटतो अनुकरणातनं. पण माणूस हा मुळातच अनुकरणप्रिय आहे हे अरिस्टॉटलने सिद्ध केलेलं आहे. आणि अनुकरणातनं तो खूप ज्ञान पण मिळवत असतो हे त्याने सिद्ध केलेलं आहे. म्हणजे प्लेटोचा अनुकरणाकडे बघण्याचा तुच्छतावादी दृष्टिकोन, त्याचा जो स्त्रीविषयक दृष्टिकोन आहे दूषित अशा प्रकारचा, तोही त्याच्यामध्ये आहे. की माणूस हळवा होणं ही तो वाईट गोष्ट मानतो, म्हणजे माणसाच्या डोळ्यात अश्रू येणं, माणसाने रडणं वगैरे हे त्याला काही फारसं, तो अतिशय तर्कशुद्ध अशा पद्धतीनं विचार करावा माणसाने असं त्याला वाटतं. म्हणून तो ह्या सगळ्याबद्दल त्याला फार गंभीर आक्षेप आहेत, म्हणजे कवी लोकांबद्दल वगैरे.
पण सर ते प्लेटोचे विचार एकांगी अनाकलनीय वाटतात ना. म्हणजे पुरुषांनी लढायचं नाही, भावनिक व्हायचं नाही, हम्म. हे निसर्गाच्या विरोधातलंच नाही, कृत्य आहे ना सर. कारण त्याच्या भोवतालचा समाजच सगळा युद्धाचाच काळ होता ना तो सगळा, आणि हा, अतिशय वाईट पराभव त्याच्या स्वतःच्या राज्याचा नंतर झालेला आहे. हा, त्या पार्श्वभूमीवर की शौर्य जागवणे माणसांमधलं, तेच महत्वाचं काम झालेलं होतं साहित्यिकांसाठी तेव्हा. कारण सातत्याने संघर्ष होत होते. हे अतिशय प्रगत संस्कृती असून सुद्धा त्या नष्ट झाल्या, कारण आपसात इतके संघर्ष होते त्यांच्यात. आणि ह्या सततच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माणसांचं म्हणजे पुरुषी असणं, मॅस्क्युलिन असणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं होतं. कारण सतत लढायची गरज आहे. दोनच गोष्टी आहेत. एक तर म्हणजे बौद्धिकता आहे समाजामध्ये, तत्वज्ञानाला खूप महत्वाचं स्थान आहे. दुसऱ्या बाजूला लष्करी सामर्थ्य. दोनच गोष्टींना प्रतिष्ठा आहे. बाकी तिसऱ्या कुठल्याही व्यवसायाला प्रतिष्ठा नाहीये. अशा प्रकारचा तो समाज आहे. त्यातनं त्याच्या त्या धारणा आलेल्या आहेत. आणि त्याला अरिस्टॉटलनी फार व्यवस्थित उत्तर दिले या सगळ्या धारणांना. म्हणजे प्लेटो आणि अरिस्टॉटलच्या एकूणच मांडणीचा अन्वयार्थ आपल्याला पुढच्या व्याख्यानात खरं तर ऐकायला मिळेल. हा, म्हणजे या सुरुवातच सगळ्या आपण प्रश्नांची इथूनच उत्तर. करणार की कोणत्या पार्श्वभूमीवर तो म्हणतोय असं, ते महत्वाचं आहे. बरोबर आहे. आजच्या मला असं व्याख्यानाला बाळासाहेब गोंगडे पुण्यावरून होय. जॉईन झालेले आहेत. त्यांनी सुद्धा आपला वेळ दिला, आपल्या या उपक्रमात सहभागी झालेत. प्रतिसाद हळूहळू वाढेल किंवा एवढा जरी असेल तरी आम्हाला आनंद आहे की मी सुरुवातीलाच म्हटलं की पावसाळा आहे आणि लोक वेगवेगळ्या होय. धबधब्यावर आणि इकडे तिकडे झऱ्यावर चाललेत बरोबर आहे. फिरायला. आणि होय, अशा होय. काळात आपण साहित्य सिद्धांत आणि समीक्षेवर चर्चा करत बसलोय, तर नक्कीच म्हणावा तसा प्रतिसाद मिळतोय. हीच खरं तर भूमिका आहे. भोरा क्लबच्या वतीनं, श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीनं साहित्य सिद्धांत आणि समीक्षा या अंगानं जी व्याख्यानं वर्षभर आम्ही नियमित घेण्याचा मानस केलाय, तर त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. सर, तुम्ही असाच लोभ आमच्यावर असू द्या. नेहमी मार्गदर्शन करत राहा. वेगवेगळ्या तुमच्या आकलनाची मांडणी अशा व्याख्यानाच्या माध्यमातून आम्हाला जर मिळत गेली तर नक्कीच सर साहित्य सिद्धांत आणि समीक्षेच्या अंगानं आमची समज परिपक्व होईल आणि त्या दृष्टीनं आम्ही विचार करायला लागू, वाचनासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. हे मात्र निश्चितच या व्याख्यानातून सिद्ध होते असं वाटते. परत एकदा सर या येणाऱ्या आठवड्यामध्ये 8 दिवसांनी आपण भेटूया. प्लेटो आणि अरिस्टॉटल भूमिका आणि अन्वयार्थ याच व्याख्यानाचा दुसरा भाग आपण खरं तर या पुढच्या येणाऱ्या व्याख्यानामध्ये ऐकूया. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. 2 मिनिटं सर उपलब्ध आहेत. बाळासाहेब काही बोलायचं? बोला, पाठक मॅडम बोला. हा सर, प्रश्न असा नाहीये, पण आता सरांनी खूप चांगली मांडणी केली. बरेचसे जे विकल्प होते मनातले ते गेले. मला असं म्हणायचं होतं की आता प्लेटोने जी चिद्रूपाची संकल्पना मांडली, त्याच्या सृष्टीमध्ये शौर्य आणि संयम या गुणांनाच पूर्ण स्थान होतं. त्याच्यामुळे उत्तम राज्याच्या घडणीसाठी ते त्याने केलं असेल कदाचित, म्हणजे ती बाजू मांडली असेल. पण मला काही वेळेला असं वाटतं की त्यांनी चिद्रूपाची किंवा गॉडची जी संकल्पना मांडली, मग तत्वज्ञानाच्या दृष्टीनेच फक्त गॉडचं रूप त्याला अपेक्षित होतं का? किंवा तुम्ही जे म्हणालात की देवत्वाची संकल्पना त्याच्या मनात जास्त घट्ट होती. पण देव म्हटलं की मग आपण काय करतो की तिथे दुर्गुणांचा विचारच करत नाही. एकच बाजू फक्त की जे चांगलं असेल ते फक्त देवाला चिकटवलं जातं. तर म्हणजे हे कितपत योग्य आहे? किंवा किंवा काल्पनिक सृष्टीची निर्मिती जी आहे, तर त्या सृष्टीला अजिबात प्लेटोच्या राज्यामध्ये वाव नव्हता. तर त्यामुळेच मग कदाचित त्याला ते कवी म्हणजे जे भावनिक दृष्ट्या लोकांना अडकवून ठेवतात ह्या भौतिक विश्वामध्ये, तर त्यामुळे कदाचित त्याने ते स्थान दिलं नसेल आपल्या राज्यामध्ये त्यांना. पण म्हणूनच अरिस्टॉटल 2 गोष्टींचं महत्व त्याचा प्रतिवाद करताना, एक अनुकरण मानवी जीवनाचा किती अविभाज्य भाग आहे ते सांगितलं, आणि त्यातनं माणूस कसा उन्नत आणि विकसित होतो. अनुकरण ही वाईट गोष्ट नाही. आणि अनुकरणात ज्या प्रकारचं अनुकरण प्लेटोच्या कल्पनेत आहे ते, आणि प्रत्यक्ष माणसं ज्या प्रकारचं अनुकरण करत असतात आणि शिकत असतात ते, यातला भेदही अरिस्टॉटलने नोंदवलेला आहे. म्हणजे प्लेटो मिसरीड करतोय, ज्याला आपण मायमेसिस किंवा इमिटेशन म्हणू ते, किंवा मिस इंटरप्रिट करतोय ती संकल्पना, असा अरिस्टॉटलचा दुसरा. आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला तो कल्पकतेच्या संदर्भातला आहे.
की तो जे काल्पनिक आहे, काल्पनिक वेगळं म्हणजे ज्याला आपण इमॅजिनेटिव्ह म्हणू असं, फॅन्टसाइज करणं म्हणू असं. त्याला ते फॅन्टसाइज केलेलं वाटतं प्लेटोला. पण इमॅजिनेशनने निर्माण केलेली साहित्यकृती आणि फॅन्टसी ह्या 2 संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तर इमॅजिनेशनमुळे काय होतं, की माणूस दुसऱ्याचं दुःख सुद्धा समजून घेऊ शकतो, की तू दुसऱ्याच्या जागी आपण स्वतःला बघू शकतो. हे केवळ इमॅजिनेशनने शक्य आहे. आणि इमॅजिनेशनचं मानवी जीवनात काय महत्व आहे, ते सुद्धा अरिस्टॉटलने अधोरेखित केलं आहे. कारण माणसाची कल्पनाच इमॅजिनेशन शिवाय करता येऊ शकत नाही. मग दुसऱ्याच्या सुखदुःखाशी तो समरसच होऊ शकत नाही. त्याच्यात जर कल्पकता नसेल, म्हणजे कलेची निर्मिती सोडा, पण तो भोवतालच्या माणसांची सुखदुःख सुद्धा समजून घेऊ शकत नाही जर त्याच्याकडे कल्पकता नसेल तर. कारण त्याचा अगदी खरं आहे सर. कल्पकतेचा एक भाग हा पण आहे ना, की आपण दुसऱ्याच्या जागी स्वतःला बघतो. म्हणजे जसं आता कोरोनामध्ये इतके घरं उद्ध्वस्त झाली, इतकं हे झालं, तर आपण सगळेच जण स्तब्ध होतो त्यावेळेला, की अरे हे काय चाललंय आपल्या भोवताली. ते हे जे हलणं आहे, आतून हलणं, ते केवळ कल्पनाशक्तीने आपण काही फिजिकली कनेक्टेड नसतो ना लोक सगळे असं. ते आपण मानसिकदृष्ट्या कनेक्ट होतो सगळी माणसं. आणि हे कल्पनाशक्तीने शक्य आहे माणसाच्या. त्यामुळे कल्पनाशक्तीचं महत्व अरिस्टॉटलने फार सुंदररित्या अधोरेखित केलेलं आहे. आणि प्लेटो ज्या पद्धतीने ते मिसइंटरप्रिट करतो. आणि दैवी जे चिद्रूपाचा जे तुम्ही मुद्दा म्हणताय ना, तो तर आहे. तो त्याच्या दृष्टीनं तो ईश्वराची निर्मिती सर्वश्रेष्ठ मानतो. त्या व्यतिरिक्त जे आहे ते सगळं डिस्टॉर्टेड आहे. ते सगळ्या भ्रष्ट आवृत्त्या आहेत. ईश्वरच सर्वश्रेष्ठ निर्मिती करू शकतो. त्याच्या संकल्पनेत जे त्याच्या मनात जे आहे ईश्वराच्या ते सर्वश्रेष्ठ आहे. त्या व्यतिरिक्त माणूस जे काही निर्माण करेल ते दुय्यम दर्जाचं आहे, अशी प्लेटोची एक धारणा आहे. आणि त्या धारणेतनं तो त्या उत्तरं देतोय. याचा प्रतिवाद अरिस्टॉटलने केलाय. ते आपण जेव्हा बघू तपशिलात तेव्हा याच्याबद्दल बोलीनच. धन्यवाद सर. थँक्यू. खरोखर चांगलं विवेचन होतं तुमचं. हा सर खूप खूप धन्यवाद. परत एकदा आपण याच व्याख्यानमालेमध्ये दुसऱ्या भागासाठी भेटूया. येस. मी नक्कीच सर्व ग्रुपवर लिंक शेअर करेन आणि येस. परत एकदा सर्वांना विनंती की अगदी वेळेवर सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि साहित्य समीक्षा किंवा सिद्धांताच्या अनुषंगाने ज्यांना रुची आहे तर त्यांना या व्याख्यानमालेत जोडून घेण्याची जबाबदारी आपली आहे. लोकांपर्यंत या व्याख्यानाच्या संदर्भात माहिती पोहोचवणं एवढंच आपल्याला करायचं आहे. मी परत एकदा सरांचे मनापासून आभार मानतो आणि इथे थांबतो. सर्व सहभागी अभ्यासकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. या व्याख्यानामध्ये आमच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थी सुद्धा या सत्रात जॉईन झालेले आहेत. सर्व विद्यार्थी अगदी शेवटपर्यंत होते याचाही आनंद आहे. सर मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.